सो हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण नवीन लेसन स्टार्ट करतोय. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला हा सेकंड लेसन आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज, ज्याला की आपण AOD पण बोलतो. तर डिफरन्सिएशनचे आपल्याला ॲप्लिकेशन स्टडी करायचे आहेत वन बाय वन. सो सर्वात फर्स्ट ॲप्लिकेशन पहा, टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स. तर काय आहे, आपल्याकडे एक कर्व आहे आणि या कर्ववरती एका पर्टिक्युलर पॉइंटवरती आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं असेल किंवा त्याच पर्टिक्युलर पॉइंटवरती जर का तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं असेल, बरोबर. तर हा झाला नॉर्मल, हा आहे बेसिकली टँजंट. तर टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन फाइंड करायचे असतील एखाद्या कर्ववरती जर का हा पॉइंट मेन्शन केला असेल तर ओके, तर डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपण हे सर्व काही फाइंड करू शकतो. तर हा आपला आजच्या लेक्चरचा कंटेंट आहे की आपल्याला एक बेसिकली कर्व दिला असतो, एक पॉइंट दिला असतो आणि त्या पॉइंटवरती आपण टँजंट आणि नॉर्मल या दोघांचे इक्वेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत की ते कसे कॅल्क्युलेट करू शकतो आपण. सो हा झाला फर्स्ट ॲप्लिकेशन. डेरिव्हेटिव्हचा टँजंट आणि नॉर्मल व्यतिरिक्त आणखीन खूप सारे ॲप्लिकेशन आहेत, लाईक रेट मेजर, मॅक्सिमा मिनिमा कॉन्सेप्ट, रोल्स थेरम म्हणून एक आर्टिकल आहे, पुढे LMVT आहे, अप्रॉक्सिमेशनचे पण परत एक ॲप्लिकेशन आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो आपण बाय युजिंग डिफरन्सिएशन. लाईक जर कोणाला sin 29.5 डिग्री याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल, सो डिफरन्सिएशनचा यूज करून आपण याची व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो. सो या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करूया. सो आजच्या लेक्चरचा कंटेंट आपण फक्त टँजंट आणि नॉर्मल याच्या पुरतं लिमिटेड ठेवतोय. तर पाहा, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण डिफरन्सिएशनच्या एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये हे स्टडी केला होता की एखाद्या पॉइंटवरती टँजंट जर का ड्रॉ केला, ॲझ्युम करा की हा पॉइंट से x1 y1 आहे. कर्ववरती एक पॉइंट आहे x1 y1. ॲझ्युम दॅट इक्वेशन ऑफ अ कर्व बी से y इज इक्वल टू f ऑफ x. कर्वचं इक्वेशन काय आहे रे, y इज इक्वल टू f ऑफ x आहे, बरोबर. तर मग आता या कर्ववरती या पॉइंटवरती टँजंट ड्रॉ केला आणि त्या टँजंटचा स्लोप जर का समजा m असेल, देन m इज गिवन बाय dy बाय dx. पहा रे, y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा जो कर्व आहे ना, कर्वचा जो फंक्शन आहे ना, तर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट पॉइंट x1 y1 इट इज नथिंग बट स्लोप ऑफ अ टँजंट ॲट दॅट सेम पॉइंट. तर कॉन्सेप्ट व्यवस्थित स्टडी करणे फार गरजेचं आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक ॲड केलेली आहे, सो त्यावरती क्लिक करून तुम्ही फर्स्ट लेक्चर, डिफरन्सिएशनचा फर्स्ट लेक्चर पाहू शकता, इन केस जर का कोणी पाहिला नसेल तर. तर आता पाहाल, मी रिपीट करतोय हा पॉइंट. एखादा कर्व आहे, या कर्ववरती एक पॉइंट आहे x1 y1, आणि त्या पॉइंटवरती जर का टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा असेल, त्या पॉइंटवरती टँजंट ड्रॉ केला आणि त्या टँजंटचा जर का स्लोप कॅल्क्युलेट करायचा असेल, तर एकदम सिंपल वे पहा, या कर्वचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे dy बाय dx फाइंड करायचा. डन. हा पॉइंट जो काही आहे तो पॉइंट त्याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉइंट, म्हणजे त्या पॉइंटवरतीचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. डेरिव्हेटिव्ह ॲट पॉइंट इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजंट ॲट द सेम पॉइंट. मी हवं तर इथे लिहितोय, पहा काय, डेरिव्हेटिव्ह ॲट पॉइंट, एका पर्टिक्युलर पॉइंटवरती डेरिव्हेटिव्ह इट इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजंट. काय, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट द सेम पॉइंट. म्हणजे त्याच पॉइंटवरती टँजंट ड्रॉ केल्यानंतर टँजंटचा जो स्लोप असतो ना, तो स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह असतो त्या पॉइंटवरतीचा, बरोबर. आता राहिला प्रश्न नॉर्मलचा स्लोप कसा फाइंड करायचा. तर आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती पहा, टँजंटचा स्लोप इंटू नॉर्मलचा स्लोप इट शुड बी -1 ना. इफ टू लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन m1 इंटू m2 शुड बी इक्वल टू -1. सो जर का तुम्हाला टँजंटचा स्लोप माहिती असेल, ऑटोमॅटिकली आपण नॉर्मलचा स्लोप इथे फाइंड करू शकतो. म्हणजे आपण टँजंटचा पण स्लोप फाइंड करू शकतो बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह, आणि टँजंटचा स्लोप फाइंड केल्यामुळे आपण ऑटोमॅटिकली नॉर्मलचा पण स्लोप या वेनी इथे फाइंड करू शकतो, बरोबर. आता राहिला प्रश्न इक्वेशन कसा फाइंड करायचा. आता तुम्ही साधं पाहाल, कोणत्याही लाईनचा इक्वेशन काय असतो, अरे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 असा असतो.
परत सांगतोय पहा मी, टँजेंटचं इक्वेशन मी काय लिहितो, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. m म्हणजे टँजेंटचा स्लोप, सो मी तिथे mt लिहितोय, बरोबर ना. कोणत्याही लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं असेल तर सिंपल वे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सो x1 y1 तर हा पॉईंट तर दिला असणार ना. तो पॉईंट जर का नाही दिला तर बेसिकली टँजेंट ड्रॉ होणारच नाही ना. आधी पॉईंट मेन्शन करायला लागेल ना, एक्झॅक्टली कोणत्या पॉईंटवरती टँजेंट ड्रॉ करायचा आहे. इथे टँजेंट आहे, इथे टँजेंट आहे, इथे की इथे टँजेंट आहे, बरोबर ना. सो टँजेंट कुठे ड्रॉ करायचं आहे हे आधी स्पेसिफाय करायला लागेल, म्हणजे हा पॉईंट आधी मेन्शन करायचा. म्हणजे x1 y1 हे नोन आहेत असं तुम्ही समजून घ्या. आता राहिला प्रश्न फक्त स्लोपचा, टँजेंटचा स्लोपचा. आणि आपण आत्ताच शिकला आहे. आत्ता काय शिकलं पहा, की टँजेंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऍट दॅट पॉईंट. सो डेरिव्हेटिव्ह यूज करून तुम्ही टँजेंटचा स्लोप फाइंड करा आणि तो पार्ट इथे टाकून द्या, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला टँजेंटचा इक्वेशन मिळून जाईल. सेम वे मध्ये जर का नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं असेल, नॉर्मल हा पण तर एक लाईनच आहे ना, आणि आपल्याला माहिती लाईनचं इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 असंच असतं. आता x1 y1 तर पासिंग पॉईंट आहेत, पासिंग पॉईंट तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. बस राहिला प्रश्न स्लोपचा. तर स्लोप ऑफ नॉर्मल मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की स्लोप ऑफ नॉर्मल कसा फाइंड करायचा. कसा फाइंड करायचा, टँजेंटचा स्लोप इंटू नॉर्मलचा स्लोप. इट शुड बी -1 बिकॉज these two lines are perpendicular to each other. सो नॉर्मलचा स्लोप ऑटोमॅटिकली तुम्ही फाइंड करू शकता. तोच नॉर्मलचा स्लोप इथे सबस्टिट्यूट करा, यू विल गेट इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. करेक्ट. सो हा जो काही कॉन्सेप्ट आहे पहा मुलांना, हा कॉन्सेप्ट आता इथे आपण अप्लाय करूया. आपण एक्सरसाइज नंबर 2.1 यातले क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 हे टँजेंट नॉर्मलच्या इक्वेशन वरती बेस्ड काही सम्स आहेत. तर हे सम्स करण्यासाठी आपण आता स्टार्ट करूया. सो हा पार्ट मी रब करतो इथे. तर पाल क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन तुम्ही तिथे वाचू शकता. क्वेश्चन काय पहा, फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट पॉइंट. कोणता कर्व आहे पहा, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 e रेस टू एक्स प्लस 2 आणि पॉइंट मेन्शन करतायत, ते पॉइंट मेन्शन करतायत 0,4. बरोबर. तर या पॉइंटवरती आपल्याला टँजेंटचा पण आणि आपल्याला नॉर्मलचा पण इक्वेशन फाइंड करायचं आहे. असं समजा तुम्ही की असेल हा कर्व असा काहीतरी कोणता तरी शेपचा, नाही का. तर या कर्ववरती एक पॉइंट त्यांनी मेन्शन केला आहे, दॅट इज 0,4. या कर्ववरती त्यांनी एक पॉइंट मेन्शन केलेला आहे 0,4. ओके, ठीक. मी या साईडला काय मेन्शन करतोय माहिती का, टँजेंटचं इक्वेशन मी इथे लिहितोय. मी इथे काय लिहितोय पहा, इक्वेशन ऑफ टँजेंट. टँजेंटचं इक्वेशन, टँजेंट हा तर लाईन आहे ना. सो y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. इथे mt करतो फक्त बिकॉज स्लोप ऑफ टँजेंट मला तिथे रेफर करायचा आहे. तर पाहू शकता टँजेंटचं इक्वेशन इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 वेअर m इज अ स्लोप ऑफ टँजेंट हियर. आता डाऊट मला हा आला की टँजेंटचा स्लोप कसा फाइंड करायचा, पण त्याआधी पण तुम्ही विचार करा की हे x1 आणि y1 माहिती आहेत का. क्वेश्चनमध्ये बोलतायत ना तुम्हाला की या पॉईंटवरती आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचं आहे, बरोबर ना. या पॉईंटवरती आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचं आहे आणि या टँजेंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. सो x1 y1 इज नथिंग बट पासिंग पॉईंट जो की 0,4 आहे. सो मी काय करतोय पहा, y मायनस 4 इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजेंट इंटू x मायनस 0. पहा x1 y1 मी तिथे ॲज इट इज सबस्टिट्यूट केलेला आहे. बस आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट फाइंड करून इथे सबस्टिट्यूट करायचं आहे. आणि आपण असं शिकलं आहे की स्लोप ऑफ टँजेंट म्हणजेच काय रे, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह कुठे, त्या पॉईंटवरती. म्हणजे 0,4 वरचा डेरिव्हेटिव्ह काढा तुम्ही. 0,4 या पॉईंटवरतीचा डेरिव्हेटिव्ह काढा, दॅट इज स्लोप ऑफ टँजेंट हियर. इक्वेशन हा आहे. मग मी इथे असं लिहितोय पहा, नीट पाहाल. y इज इक्वल टू तर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू e रेस टू एक्स प्लस 2 आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा ना तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, प्लस 2 ॲज इट इज आहे पहा, 2 ॲज इट इज. e रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स असतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असं पण 0. सो हे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलाय मी, डेरिव्हेटिव्ह फाइंड केलाय. पण तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या तिथे एक्सच्या जागी 0 टाकायचं आहे आणि वायच्या जागी 4 टाकायचं आहे. वायच्या जागी काय टाकला पाहिजे आपण, 4. वी नीड टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे dy बाय dx चा व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे व्हेन x इज इक्वल टू 0 अँड व्हेन y इज इक्वल टू 4. तर इथे y तर कुठे दिसत नाहीये. सो मला बस x च्या जागी 0 सबस्टिट्यूट करायचा आहे. सो स्लोप ऑफ टँजेंट इट कॅन बी रिटन ॲज, पहा 0 टाकतो मी, 0 झाला. इथे 0 टाकलं तर काय बनतं, e रेस टू 0 इज इक्वल टू 1 इंटू 2 काय बनेल, 2 बनेल. दॅट मीन्स स्लोप ऑफ टँजेंट इज ॲक्च्युअली 2 हियर. सो जस्ट हा 2 मी इथे रेफर करतोय, सबस्टिट्यूट करतोय पहा. सो y मायनस 4 इज इक्वल टू 2x. दॅट मीन्स y इज इक्वल टू 2x प्लस 4
इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हा टँजंटचा इक्वेशन आहे, हा आपला टँजंटचा इक्वेशन असेल. बरोबर. आता राहिला प्रश्न नॉर्मलचा इक्वेशन कसं फाइंड करायचा. आता एक साधी गोष्ट पहा, स्लोप ऑफ टँजंट इंटू स्लोप ऑफ नॉर्मल, हे तर -1 असतं, हे तर माहितीच आहे आपल्याला. पहा रे, नॉर्मल इथे मी असं ड्रॉ करतोय, पहा ना, हा नॉर्मल आहे, हा नॉर्मल असेल आपला. बरोबर. तर स्लोप ऑफ टँजंट इंटू स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ टँजंट इंटू स्लोप ऑफ नॉर्मल, इट शुड बी -1 बिकॉज हे दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ओके. नाउ स्लोप ऑफ नॉर्मल कॅन बी रिटन एज -1 डिवाइड बाय स्लोप ऑफ टँजंट, तिथे जाऊन डिवाइड होतं. टँजंटचा स्लोप तर 2 आहे ना, दॅट मीन्स स्लोप ऑफ नॉर्मल इज ॲक्च्युअली -1 डिवाइड बाय 2. आणि आपल्याला माहिती पहा, एकदा का स्लोप मिळाला ना, आपण डायरेक्टली इक्वेशन फाइंड करू शकतो. तर सांगा रे, नॉर्मलचं इक्वेशन, नॉर्मल इज लाईन अँड इक्वेशन ऑफ एनी लाईन इज y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. कोणत्याही लाईनचं इक्वेशन असंच असतो ना, याच फॉर्मॅटमध्ये असतो ना, y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. सो इथे मी स्लोप ऑफ नॉर्मल रिप्रेझेंट करतो, कारण की मला नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. बरोबर ना. तर हा टँजंटचं इक्वेशन झाला, याला बोलतो मी नॉर्मल इक्वेशन. काय? इक्वेशन ऑफ नॉर्मल. बरोबर ना. हे नॉर्मलचं इक्वेशन मी इथे फाइंड करणार आहे आता. सो y मायनस व्हॉट इज y1 आहे पहा 4. y1 इज अ पासिंग पॉइंट. स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे? -1 डिवाइड बाय 2 x - x1 व्हॅल्यू, x1 जो व्हॅल्यू आहे तो 0 आहे. सो आता इक्वेशन काय बनेल पहा, हा 2 इथे जाऊन मल्टिप्लाय. बरोबर. सो 2y -8 अँड दॅट इज इक्वल टू -x. -x हवं तर या साईडला घ्या. सो x प्लस 2y इट कॅन बी रिटन ॲज -8 त्या साईडला जाईल, सो +8 बनेल. सो x प्लस 2y इज इक्वल टू 8 इज द इक्वेशन ऑफ अ नॉर्मल हियर. तर नीट पाहिला, नॉर्मलचं इक्वेशन आपण बेसिकली नॉर्मलचा स्लोप फाइंड करून हे सर्व प्रोसिजर करून फाइंड केलाय. पण एक शॉर्टकट पण आहे, दुसरा एक मेथड आहे की ज्या मेथडनी थोडंसं फास्ट येऊ शकतं. तो मेथड मी तुम्हाला नेक्स्ट सममध्ये इंट्रोड्यूस करेन. पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की टँजंट आणि नॉर्मलच्या इक्वेशनमध्ये काय चेंज असतो हे पाहा. टँजंटचा जो इक्वेशन आहे, इथे मी एक्सप्लेन करतो, नीट पाहा. टँजंटचा जो इक्वेशन आहे, टँजंटचा जो इक्वेशन आहे, ओके, तो काय माहिती का? 2x - y + 4 इज इक्वल टू 0. हा टँजंटचा इक्वेशन आहे. हवं तर +4ला तिकडे टाका आणि -4 करा, काही प्रॉब्लेम नाही. +4ला तिकडे टाकला, -4 गेला. पहा, 2x y तिकडे आला -y, 2x - y आणि 4 इकडे आला -4, असं मी इथे मेन्शन करतो. नॉर्मलचं इक्वेशन पाहाल काय? x ओके + 2y इज इक्वल टू 8. हा नॉर्मलचा इक्वेशन आहे. एक गोष्ट तुम्ही फक्त इथे लक्षात ठेवाल, काय माहिती का? पहा, वायचा कोइफिशियंट काय रे? 1 आहे. वायच्या सोबत कोण आहे हे पाहायचं. कोण आहे? 1. मग वायच्या सोबत इथे जो असतो ना, तो इथे एक्सच्या सोबत द्या. सो कोइफिशियंट ऑफ y हे कोइफिशियंट ऑफ x असेल नॉर्मलमध्ये. दिस इज टँजंट, दिस इज नॉर्मल. मी हवं तर परत सांगतो, नीट पाहा. कोइफिशियंट ऑफ y जो आहे ना, तो तुम्ही x ला द्या, डन. कोइफिशियंट ऑफ x जो आहे ना, तो तुम्ही y ला द्या, डन. आणि इथे जो साइन असतो ना रे, त्या साइनला एक्झॅक्टली रिव्हर्स करा. मायनस असेल तर प्लस करा, इथे जर का प्लस असला असता तर इथे मायनस करा. इतका सिंपल कॉन्सेप्ट आहे. आणि हा कॉन्स्टंट कसा फाइंड करायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट सम मध्ये सांगतो. बस कॉन्स्टंट कसा फाइंड करायचा हा प्रोसिजर मी तुम्हाला नेक्स्ट सम मध्ये आता इथे सांगतोय. तर हा वाला पार्ट मी रब करतोय, पहा आता. क्वेश्चन नंबर 2 पाहू शकता. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो कर्व त्यांनी मेन्शन केलाय, ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो कर्व त्यांनी मेन्शन केलाय तो कसा आहे पहा. इक्वेशन ऑफ अ कर्व इज x³ ओके प्लस y³ -9xy ओके अँड दॅट इज इक्वल टू 0. आणि जो पॉईंट येणार आहे, कोणत्या पॉईंटवरती टँजंट आणि नॉर्मल पाहिजे आपल्याला, तर 2,4. या पॉईंटवरती आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स पाहिजे. ठीक आहे, चलो स्टडी करू आपण. हा एक कर्व आहे फॉर एक्झाम्पल, आणि या कर्ववरती एक पॉईंट आहे. पॉईंट इज 2,4. ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट वी वॉन्टेड टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं या पॉईंटवरती. आता टँजंटचं जर का इक्वेशन फाइंड करायचं असेल तर मला स्लोप ऑफ टँजंट पाहिजे. टँजंटचा स्लोप हवा आहे की नाही? बिकॉज वी नो दॅट इक्वेशन ऑफ टँजंटचं इक्वेशन म्हणजे काय रे? y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. कोणत्या पण लाईनचं इक्वेशन असंच असतं. पॉईंट तर क्लिअर आहे, x1 y1 हे नोन आहेत कारण या पॉईंट मधून पास होतोय. सो y - y1 इज 4 दॅट इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट माहित नाही, x - x1 ची व्हॅल्यू 2 आहे पहा.
बस इतकीच रिक्वेस्ट आहे की स्लोप ऑफ टँजंट तुम्ही फाइंड करा आणि इथे ते सबस्टिट्यूट करा. आता विचार करूया आपण की स्लोप ऑफ टँजंट आपण कसं फाइंड करू शकतो. आपण काय शिकलोय डिफरन्सिएशन मध्ये, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. चलो डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड करूया आपण. पाल रे, मी इथे डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स असं मेन्शन करतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूया. एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x स्क्वेअर. ओके, वाय क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3y स्क्वेअर, पण वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आपल्याला इथे असं मेन्शन करायला लागेल. -9 पहा, -9 बाहेर, u इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह u ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ओके, प्लस y ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतो 1 अँड दॅट इज इक्वल टू 0 तर आहेच आहे. पहा 0चा डेरिव्हेटिव्ह 0. तर मग पहा बरं आता dy/dx चा व्हॅल्यू काय बनेल. इथे 3x स्क्वेअर आहे, 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy/dx. ओके, मायनस काय रे 9x dy/dx. ओके, आणि पुढे पहा -9y इज इक्वल टू 0. हे असं आहे पहा इथे. आता जर का इथून पुढे dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर मी काय करेन माहिती का. पहा dy/dx इथून कॉमन करेन. पहा dy/dx मी इथून कॉमन करतोय. मग dy/dx दोघांमधून कॉमन केलं तर इथे 3y स्क्वेअर -9x बनेल ना, अँड दॅट इज इक्वल टू त्या साईडला काय रे 9y. ओके, 9y आणि हा -3x स्क्वेअर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy/dx. बस हा इकडे जाऊन फक्त डिवाइड होणार, हा त्या साईडला जाऊन फक्त डिवाइड करायचं तुम्हाला. सो तुम्हाला डायरेक्टली dy/dx ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर तो पार्ट मी इथे करतोय, पाहा ना आता. सो व्हॅल्यू ऑफ dy/dx इज इक्वल टू काय बनतं रे, dy/dx व्हॅल्यू इज 9y minus 3x. 9y minus of 3x. ओके, just divide by 3y square minus 9x. 3y square minus of 9x. 3y square minus of 9x मी डिवाइड केला. हवं तर 3 कॉमन पण होऊ शकतो इथे, हवं तर 3 कॉमन पण करू शकता तुम्ही. मग जर का मी इथे 3 कॉमन करत असेल तर 3y minus of x डिवाइड बाय 3 कॉमन y स्क्वेअर मायनस ऑफ 3x असं तो बनून जाईल. 3 विल गेट कॅन्सल हियर. सो व्हॅल्यू ऑफ dy/dx, dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह. कुठे काढायचं डेरिव्हेटिव्ह, या पॉईंटवरती. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मला काढायचं आहे, पण कुठे, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 4 वरती. x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4 वरती मला डेरिव्हेटिव्ह काढायचा ना. चलो टाकून द्या, y च्या जागी 4 टाका. चला 4 टाका. 4 इंटू 3 काय बनेल रे 12 मायनस x च्या जागी काय टाकणार आहे 2. ओके, डिवाइड बाय y च्या जागी काय रे 4 स्क्वेअर 16 मायनस ऑफ 3 इंटू काय रे 3 इंटू x च्या जागी काय 2. सो 3 इंटू 2 कराल 6 बनेल. सो आन्सर काय बनेल पहा 10 डिवाइड बाय 10 अँड दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह 1 बनतोय. याचा अर्थ टँजंटचा जो स्लोप आहे ना तर तो 1 बनतोय, कारण की आपल्याला माहिती टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. स्लोप ऑफ टँजंट ॲट 2,4 म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ॲट 2,4. सो y मायनस ऑफ 4 इज इक्वल टू, हे तर कॅल्क्युलेट केलं आहे आता आपण, 1 इंटू x मायनस ऑफ 2. दॅट मीन्स इक्वेशन ऑफ टँजंट कॅन बी रिटन ॲज y. ओके, -4 हवं तर त्या साईडला टाकतोय मी -2 आणि हा -4 तिकडे जाऊन प्लस झाला. सो x हवं तर इकडे आणा -x बरोबर, प्लस काय रे हा y अँड दॅट इज इक्वल टू इथे काय बनेल पहा 2 बनेल. तर हा आपला टँजंटचा इक्वेशन बनतो. आता जनरली आपण x ला पॉझिटिव्ह मेंटेन करत असतो नाही का. सो मी काय करतो पहा, जस्ट मायनस साईननी मल्टिप्लाय करतो. सो x मायनस ऑफ y इज इक्वल टू -2 असं बनून जाईल. जस्ट मल्टिप्लाय बोथ ऑफ दी साइड्स बाय मायनस, म्हणजे इथून मायनस कॉमन करा आणि वाटल्यास त्या साईडला तुम्ही राईट हँड साईडमध्ये पाठवून द्याल. सो दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट, दिस टँजंट इक्वेशन. आणि मी लास्ट सम मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला पहा, टँजंटच्या इक्वेशन मध्ये स्विच करा, कोइफिशियंट स्विच करा आणि आतमधला साइन फक्त रिव्हर्स करा. पहा वायचा कोइफिशियंट कोण आहे 1, तो द्या x ला, म्हणजे x चा कोइफिशियंट 1 बनला. डन. x चा कोइफिशियंट काय 1, पण तो द्या y ला, म्हणजे y चा कोइफिशियंट किती बनला 1. आतमध्ये जो साइन आहे ना तो एक्झॅक्टली तुम्ही रिव्हर्स करा, मायनस असेल प्लस, प्लस असेल मायनस. सो 1x प्लस 1y असेल कॉन्स्टंट काहीतरी, -2 च्या जागी काय करायचं माहित नाही, काहीतरी आहे तो कॉन्स्टंट. So equation of normal is x plus y is equal to c is the equation of normal. तर हा पहा नॉर्मलचा इक्वेशन. पण डाऊट आहे की c च्या जागी व्हॅल्यू फाइंड करून सबस्टिट्यूट केला पाहिजे. पण मी काय बोलतोय, नॉर्मल ऑल्सो पासेस थ्रू दिस पॉइंट. नॉर्मल पण तर या पॉइंट मधून पास होतो की नाही, म्हणजे या पॉइंटनी नॉर्मलच्या इक्वेशनला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे बरोबर. मग हा पॉइंट जर का मी इथे टाकेन, x च्या जागी 2 टाकतोय, y च्या जागी 4 टाकतोय, 2 + 4 किती रे 6 ना.
Okay, that means this point must satisfy equation of normal. That means C has to be 6. मग डायरेक्टली इथं C च्या जागी काय लिहू मी इथे 6 लिहितोय. सो x प्लस वाय इज इक्वल टू 6 इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल हियर. तर हा नॉर्मलचं इक्वेशन आपण इथे फाइंड केलंय पहा. तर आता नेक्स्ट सम पहा. याच अप्रोचने इथून पुढचे जे सर्व सम्स आहेत नॉर्मलचं इक्वेशन आणि टँजंटचं इक्वेशन हे याच सर्व अप्रोचने आपण सॉल्व्ह करणार आहे. तर पहा क्वेश्चन नंबर 3 पाहिला आता. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये कर्वचं इक्वेशन काय पहा. इक्वेशन ऑफ अ कर्व इज एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3 अंडर रूट 3xy. एक्स स्क्वेअर मायनस रूट 3xy ओके प्लस 2y स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 5. तर या कर्ववरती आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. कोणत्या पॉईंटवरती रूट 3,2 रूट 3,2 या पॉईंटवरती या पॉईंटवरती आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन इथे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ठीक आहे पहा आतापर्यंत जर आपल्याला समजलंच आहे की टँजंटचं इक्वेशन म्हणजे काय. इक्वेशन ऑफ टँजंट म्हणजे काय पहा. टँजंट हा लाईनच असतो. सो लाईनचं इक्वेशन असतो y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस ऑफ x1. x1 y1 हे पासिंग पॉईंट असले पाहिजे आणि mt म्हणजे स्लोप ऑफ टँजंट असला पाहिजे. पासिंग पॉईंट तर डायरेक्टली क्लिअर आहे आपल्याला. एक कर्व आहे हा एक कर्व आहे आणि या कर्ववरती एक पॉईंट आहे कोणता रूट 3,2 हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटवरती एक टँजंट काढायची आहे आणि या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. सो मी या पॉईंटला x1 आणि y1 बोलणार आहे. सो y मायनस ऑफ y1 व्हॅल्यू इज ॲक्च्युली 2 ओके. स्लोप ऑफ टँजंट तर माहित नाही. x मायनस ऑफ x1 व्हॅल्यू इज रूट 3. x1 किती पहा रूट 3 आहे. बस स्लोप ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करा आणि इथे तुम्ही सबस्टिट्यूट करा स्लोप ऑफ टँजंट. तर स्लोप ऑफ टँजंटचे कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. आता मला माहिती स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय dy बाय dx बरोबर ना. टँजंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असतो. कुठला डेरिव्हेटिव्ह इथला टँजंट फाइंड करायचा ना म्हणजे या पॉईंटवरतीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूट 3,2 या पॉईंटवरतीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट ओके. सो स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय पहा. आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आता डेरिव्हेटिव्ह मी सेपरेटली कॅल्क्युलेट करून इथे सबस्टिट्यूट करतो ओके. आता पहा इथे मी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो. आता या बॉक्समध्ये मी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार आणि तो इथे सबस्टिट्यूट करणार. इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस ऑफ रूट 3xy ओके प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 5. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह करू. एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2x मायनस ऑफ रूट 3 ॲज इट इज. पहा यू इंटू व्ही आहे. यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो यू ॲज इट इज. व्हीचा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह मीन्स dy बाय dx प्लस y ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 1 ओके प्लस 2 ॲज इट इज y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2y इंटू dy बाय dx अँड दॅट इज इक्वल टू 0 बरोबर. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा 2y. y स्क्वेअरला तुम्ही x स्क्वेअर सारखं ट्रीट करायचा. x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2x बट हा डमी x आहे ना नकली x आहे तो. सो म्हणून त्या y चा प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह तुम्हाला करायला लागतो. तर आता पहा पुढे 2x मायनस ऑफ रूट 3x dy बाय dx ओके. काय रे पुढे मायनस ऑफ रूट 3 इंटू y ओके प्लस इथे काय पहा 4y dy बाय dx अँड दॅट इज इक्वल टू 0. dy बाय dx इथे पण आहे कॉमन करा हवं तर. सो dy बाय dx जर का मी कॉमन करेन तर ब्रॅकेटमध्ये काय बनेल माहिती का रे 4y मायनस ऑफ रूट 3x ओके. त्या साईडला जाऊन रूट मायनस ऑफ रूट 3y त्या साईडला जाऊन रूट 3y बनेल आणि 2x त्या साईडला जाऊन पहा मायनस 2x बनेल. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इट बिकम्स रूट 3y मायनस ऑफ 2x डिवाइड बाय 4y मायनस रूट 3x. तर हा पहा dy बाय dx चा व्हॅल्यू असेल. पण dy बाय dx ॲट पर्टिक्युलर पॉईंट फाइंड करायचा असतो आपल्याला तर मग कुठे जाऊन स्लोप येत असतो. तर मी इथे बोलू का पहा dy बाय dx ॲट पॉईंट काय रे रूट 3,2 या पर्टिक्युलर पॉईंटवरती आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. सो हा पॉईंट जस्ट तुम्ही सबस्टिट्यूट करा इथे. x च्या जागी रूट 3 y च्या जागी 2. चला y च्या जागी 2 टाकतोय 2 रूट 3 बनतो की नाही. किती 2 रूट 3 बनतो मायनस ऑफ x च्या जागी रूट 3 टाकणार आहे आपण. सो 2 रूट 3 बनतो परत तो ओके. जस्ट डिवाइड बाय y च्या जागी काय टाकतोय रे मी 2 टाकतोय म्हणजे हा 8 बनेल आणि इथे काय रूट 3 टाकतोय म्हणजे रूट 3 इंटू रूट 3 हा 3 बनेल. 8 मायनस 3 कराल तर 5 बनेल. पण तुम्हाला हे समजायला हवं की न्यूमरेटर तर 0 बनला डायरेक्टली. न्यूमरेटर काय बनलाय मुलांनो 0 बनलाय
दॅट मीन्स स्लोप ऑफ टँजंटचा स्लोप हा 0 बनतोय, 0. स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू 0. तर मग पहा टँजंटचं इक्वेशन कसं फाइंड करायचं. स्लोप ऑफ टँजंट डायरेक्टली तुम्ही 0 रेफर कराल इथे. सो इक्वेशन काय बनतं रे, y-2 0 इंटू एनिथिंग हा डायरेक्टली 0च असणार आहे. 0 इंटू एनिथिंग हा डायरेक्टली 0च असणार आहे. सो इक्वेशन ऑफ टँजंट बिकम्स y इज इक्वल टू 2. टँजंटचं इक्वेशन काय बनतोय पहा, y इज इक्वल टू 2 हा आपलं टँजंटचं इक्वेशन बनतोय. आता राहिला प्रश्न नॉर्मलचं इक्वेशन कसं फाइंड करायचं. नॉर्मलचं इक्वेशन आपण कसं फाइंड करायचं, तर अशा केसमध्ये नॉर्मलचं इक्वेशन हा x इक्वल टू √3 असला पाहिजे. मी दाखवतोय, जस्टिफाय करतोय कसं काय. पहा हा जो काही टँजंटचा इक्वेशन आहे मी याला असं लिहू शकतो, 0x + 1y इज इक्वल टू 2. समजतं का. पहा मी याला असं लिहू शकतो ना, x नाही म्हणजे 0x आहे प्लस 1y दॅट इज इक्वल टू 2. मग मी स्विच करतो, स्विच करणार. पहा 1 टाकतो इथे 1x, 0 टाकतो इथे 0y, प्लस असेल तर देतोय मायनस साईन आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट बोलतोय आणि मी याला बोलतोय नॉर्मल इक्वेशन. काय रे हा नॉर्मल, हा आहे नॉर्मलचा इक्वेशन. आता हा नॉर्मलचा इक्वेशन जर का असेल काय रे, मग हा तर 0 बनतोय, हा x इक्वल टू c बनतोय. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. बट वी नो दॅट नॉर्मल ऑल्सो पासेस थ्रू द सेम पॉइंट. त्याच पॉइंट वरतून नॉर्मल पास होतोय. दॅट मीन्स दिस पॉइंट नीड्स टू सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ दॅट नॉर्मल. म्हणजे हा जो काही पॉइंट येणार आहे या पॉइंटने त्या नॉर्मलचं इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे. सो √3,2 यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे. चला x जागी मी √3 टाकेल तर ऑटोमॅटिकली c चा व्हॅल्यू तुम्हाला √3 येतोय. इथे बोलू का, पहा मी पुट x इज इक्वल टू √3, x च्या जागी √3 टाकतोय. पुट x इज इक्वल टू √3. ओके, y इज इक्वल टू 2, y च्या जागी काय टाकतोय 2, पण इथे y अवेलेबल नाहीच आहे. सो डायरेक्टली x च्या जागी मी √3 टाकतोय. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ c बिकम्स √3. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इट बिकम्स x इज इक्वल टू c काय रे √3. सो x इज इक्वल टू √3 इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल हियर. तर हा पहा नॉर्मलचं इक्वेशन असेल. तर पाहाल मुलांनो सबटाईप नंबर 4. सबटाईप नंबर 4 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे पहा, twice xy प्लस पाय इंटू साइन y. 2xy प्लस पाय इंटू साइन y इज इक्वल टू 2π इज इक्वल टू 2π असा एक कर्वचं इक्वेशन मेन्शन केलं आहे त्यांनी. आणि ते पॉईंट काय मेन्शन करतात पहा, 1,π/2. तर ना या पॉईंटवरती या कर्वला आपल्याला टँजंट आणि नॉर्मल दोघांचे इक्वेशन फाइंड करायचे. भलेही तुम्ही ॲझ्युम करा की कर्व असं असेल. आता एक्झॅक्टली असं असेल की नाही माहीत नाही. आपण जस्ट डायग्राम कशासाठी ड्रॉ करतोय पहा, एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला आली पाहिजे. सो या कर्ववरती एक पॉईंट आहे 1,π/2. हा एक पॉईंट आहे. या पॉईंटवरती आपण ड्रॉ करतोय टँजंट आणि या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. आता हा टँजंटचा पासिंग पॉईंट आहे की नाही, x1 y1 हा टँजंटचा पासिंग पॉईंट आहे, बरोबर ना. तर मग मी इथे असं लिहितोय डायरेक्टली, इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट इज अ लाईन. सो इक्वेशन ऑफ एनी लाईन इज y-y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. कोणत्याही लाईनचं इक्वेशन असंच असतो, y-y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. x1 y1 पॉईंट आहे ते तर आपण डायरेक्टली इथे टाकू शकतो. बस तुम्हाला टँजंटचा स्लोप फाइंड करायचा आहे. काय टँजंटचा फक्त स्लोप फाइंड करायचा आहे. अँड वी नो दॅट स्लोप ऑफ अ टँजंट मीन्स dy/dx. तर हा जो काही इक्वेशन आहे त्याला मी डिफरन्शिएट करतो आता इथे टू फाइंड व्हॅल्यू ऑफ dy/dx. ओके, इथे मेन्शन करतोय पहा, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला विथ रिस्पेक्ट टू x मी डिफरन्शिएट करतोय. पाल रे, टू ॲज इट इज, x ॲज इट इज yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. पहा x ॲज इट इज y डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1. ओके, प्लस पहा पाय हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. साइन y चा डेरिव्हेटिव्ह असतो cos y. साइन y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, cos y. पण पहा हा डमी x असल्यामुळे याला मी कसं रीड केलं होतं माहिती का, साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x. पण हा x आहे का, नाहीये. हा डमी x असल्यामुळे त्या y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dy/dx. याच्याने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे पहा 2π कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली 0 केलाय मी. आता मग इथून पुढे काय बनेल माहिती का रे, 2x इंटू dy/dx. ओके, प्लस 2y. ओके, प्लस पाय cos y इंटू dy/dx. ओके, अँड दॅट इज इक्वल टू 0. पहा dy/dx वाली इथे 2 टर्म आहे. सो जर का मी इथे dy/dx कॉमन करेन तर काय बनेल ब्रॅकेटमध्ये 2x प्लस पाय टाइम्स cos y. पाय टाइम्स काय, cos y, अँड दॅट इज इक्वल टू 2y. त्या साईडला जाऊन पहा -2y. हा असा फॉर्मॅट बनेल.
आता जर का dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं असेल, dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं असेल तर dy बाय dx चा व्हॅल्यू -2y डिवाइड बाय -2y डिवाइड बाय हे सर्व तिकडे जाऊन डिवाइड बनतं पहा. सो 2x प्लस पाय इंटू कॉस वाय हे सर्व राईट हँड साईडमध्ये जाऊन डिवाइड करायला लागेल आपल्याला, बरोबर. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx हिअर. आता प्रॉब्लेम काय पहा, dy बाय dx आपल्याला या पॉईंटवरती फाइंड करायचा असतो. आपल्याला माहिती आहे की dy बाय dx म्हणजे टँजंटचा स्लोप असतो, पण कोणत्या टँजंटचा, कोणत्या पॉईंटवरतीच्या टँजंटचा. सो या पॉईंटवरतीच्या टँजंटचा स्लोप फाइंड करायचा असेल तर हा पॉईंट याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला पाहिजे. सो मी इथे असं लिहितोय पहा, dy बाय dx ओके ॲट पॉईंट 1,π/2 1,π/2 या पॉईंटवरती dy बाय dx काय असेल माहिती का, -2 वायच्या जागी पहा π/2 टाकणार मी डिवाइड बाय 2 पहा रे एक्सच्या जागी काय रे 1, एक्सच्या जागी 1 टाकतोय ओके प्लस पाय टाइम्स 0 बनेल पहा कॉस π/2 वायच्या जागी π/2 टाकणार ना, कॉस π/2 0 असतो, 0 इंटू एनिथिंग 0च बनणार आहे. असे 2 आणि 2 हे कॅन्सल होणार आहे. याचा अर्थ dy बाय dx काय बनतोय माहिती का, dy बाय dx इज ऍक्च्युअली हे कॅन्सल पहा -π/2 बनतोय. dy बाय dx चा व्हॅल्यूच -π/2 बनतोय. सो दिस dy बाय dx ॲट पॉईंट 1,π/2 हाच तर स्लोप आहे टँजंटचा. सो हा जो काही स्लोप आहे मी ॲज इट इज इथे यूज करणार. सो y मायनस ऑफ व्हॉट इज y1 काय रे 1 आहे अँड दॅट इज इक्वल टू स्लोप किती रे, स्लोप आहे -π/2 ओके इंटू x मायनस x1 किती आहे पहा, x1 किती आहे 1 आहे ओके. मी y1 चुकून 1 लिहिला होता इथे ओके, जो की π/2 आहे इथे ओके. सो इथे मला π/2 करायला लागेल. सो हा इक्वेशन ऑफ टँजंट आहे. इथे पहा 2 इंटू y 2y मायनस ऑफ पाय होल डिवाइड बाय 2 इज इक्वल टू पहा -π इंटू x इज -πx ओके मायनस प्लस पाय होल डिवाइड बाय हा 2 आहेच इथे 2 आणि 2 कॅन्सल करतोय जस्ट मी, हा -πx इथे येतो. सो πx -πx इथे आला प्लस πx झाला प्लस 2y अँड दॅट इज इक्वल टू पाय -π तिकडे जाऊन परत प्लस पाय. सो इथे बनेल 2π, इथे बनतोय 2π. सो दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हा आपला टँजंटचा इक्वेशन आहे. आता जर का नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं असेल तर स्विच करायचं, बरोबर ना. हे स्विच करायचं पहा, 2 याला द्यायचा 2x, पाय याला द्यायचा πy, आतमधला साइन फक्त रिव्हर्स करायचा आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट बोलायचं. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा ना रे नॉर्मलचं इक्वेशन आहे. आता मग तुम्ही बोलाल हे सी कसं फाइंड करायचं सर, पहा ना हा पॉईंट आहे ना, नॉर्मल पण तर याच पॉईंटमधून पास होईल ना, म्हणजे या नॉर्मलनी पण या पॉईंटला सॅटिस्फाय करायलाच हवं. सो हा जो पॉईंट आहे 1,π/2 इथे टाका, 2 एक्सच्या जागी 1 मायनस पाय वायच्या जागी π/2 ही ना सी ची व्हॅल्यू आहे. काय बनेल माहिती का सी ची व्हॅल्यू बनते पहा 2 - π²/2. सी चा व्हॅल्यू काय बनतो 2 - π²/2 हा सी चा व्हॅल्यू आहे. मग हा जो काही व्हॅल्यू येणार आहे हाच व्हॅल्यू तुम्ही इथे सबस्टिट्यूट करा, तुम्हाला डायरेक्टली नॉर्मलचं इथे इक्वेशन मिळेल. मागे जर का आन्सर मॅच नसेल करत तर थोडंफार सिम्प्लिफिकेशन करा, लाईक 2 इथे जाऊन मल्टिप्लाय एलसीएम कराल, मग त्याच्यानंतर 2 इकडे येऊन मल्टिप्लाय कराल ओके. सो तुम्ही तो आन्सर मॅच करू शकता. सो दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. हाच आहे पहा इक्वेशन ऑफ नॉर्मल, फक्त सीच्या जागी ही व्हॅल्यू तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायची आहे. फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल, बरोबर. तर पहा आता पुढचा सम सबटाइप नंबर 5. सबटाइप नंबर आता काय करतो पहा आपण 5. आधी क्वेश्चन पाहून घ्या सर्वांनी. तर सबटाइप नंबर 5 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे माहिती का, 5 मध्ये x इंटू साइन 2y ओके, x इंटू साइन 2y अँड दॅट इज इक्वल टू y इंटू कॉस 2x, y इंटू काय रे कॉस 2x, x इंटू साइन 2y, x इंटू साइन 2y इज इक्वल टू y इंटू कॉस 2x. तर या कर्वला आपल्याला टँजंट आणि नॉर्मल फाइंड करायचं आहे ॲट कुठे π/4, π/2. π/4 आणि π/2 या पॉईंटवरती आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन आणि टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग माहिती आहे आपल्याला आपण एक काहीतरी कर ॲझ्युम करतो ना. आता ठीक आहे थोडंसं शेप चेंज करतो मी करचा नाही का. तर करला फॉर एक्झाम्पल मी इथे असं ॲझ्युम करतोय. पॉईंट काय रे, हा पॉईंट काय आहे, हा पॉईंट आहे पहा π/4, π/2. या पॉईंटवरती आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. या पॉईंटला मी x1 आणि y1 असं ॲझ्युम करणार. टँजंटचं इक्वेशन आता मी डायरेक्टली लिहितो इथे. इक्वेशन ऑफ टँजंट इक्वेशन ऑफ टँजंट is actually y minus y1 is equal to m into x minus x1.
इथे एम म्हणजे स्लोप असेल टँजंटचा, x1 y1 हा पासिंग पॉईंट असेल टँजंटचा. पासिंग पॉईंट तर माहिती आहे आपल्याला π/4 आणि π/2. सो y मायनस π/2 पहा रे y1 π/2 आहे. दॅट इज इक्वल टू स्लोप तर माहित नाही, x मायनस x1 ची व्हॅल्यू π/4 आहे. ॲज इट इज कॉपी करतोय पहा, काय π/4 ॲज इट इज कॉपी केला. जस्ट स्लोपच्या जागी काय ठेवलं पाहिजे, तर टँजंटचा स्लोप कसा फाइंड करायचा आहे पहा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट माहिती आहे आपल्याला. हा जो काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनला मी जस्ट डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचा. पहा रे, u इंटू व्ही, एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह करणार कोणाचा, साइन टू वायचा, प्लस साइन टू वाय ॲज इट इज काय रे डेरिव्हेटिव्ह करणार कोणाचा, एक्सचा. बरोबर की नाही, डेरिव्हेटिव्ह करणार कोणाचा, एक्सचा. अँड दॅट इज इक्वल टू पहा रे, अरे इथे परत u इंटू व्ही आहे, इथे परत u इंटू व्ही आहे. y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह करणार आपण कोणाचा, कॉस टू एक्सचा. बरोबर, प्लस कॉस टू एक्स ॲज इट इज, कॉस टू एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट dy/dx. तर पहा आता x इंटू ए, याला मी x ट्रीट करतो. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, कॉस एक्स असतो. ठीक आहे का हे एक्स आहे का, हा नाही आहे. डमी एक्स असल्यामुळे त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. बरोबर, सो हा जो काही डमी एक्स आहे टू ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, dy/dx. सो याच्या डेरिव्हेटिव्हनी डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मी इथे मल्टिप्लाय केलेलं आहे. प्लस पहा साइन टू वाय, ओके साइन टू वाय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह असाही 1च बनतो. सो इतकंच लिहितो मी इथे. अँड दॅट इज इक्वल टू वाय कॉस, हे पहा रे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स असतो, मायनस साइन 2x करायला लागेल. पहा हा डमी एक्स आहे, 2x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा. काय असतो रे 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, प्लस कॉस 2x इंटू dy/dx. हे इथे मी मेन्शन केलं. टँजंटचा स्लोप फाइंड करायचा आहे म्हणजे आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता जर का तुम्हाला dy/dx एक साईडला घेऊन कॉमन करायचं असेल तसं करा, किंवा डायरेक्टली हा जो व्हॅल्यू आहे हा इथे टाकून द्या. एक्सच्या जागी काय π/4. ठीक आहे, चलो π/4 कॉस 2y याचा डबल म्हणजे काय रे पाय. बरोबर ना, 2 इंटू π/2 कराल तर पाय बनणार आहे, इंटू परत 2 आहेच आहे, परत dy/dx आहेच आहे. ठीक आहे चलो, प्लस साइन ऑफ 2 टाइम्स वाय काय रे π/2 आहे. ठीक आहे चलो, दॅट इज इक्वल टू मायनस आहे, मायनस वाय काय आहे वाय π/2 साइन ऑफ 2x म्हणजे एक्सचा डबल π/4चा डबल π/2 इंटू परत इथे 2 आहे परत, ओके, आणि परत प्लस कॉस 2x म्हणजे काय याचा डबल π/4चा डबल π/2 इंटू dy/dx. हा आपला इक्वेशन आहे. आता पाल काय काय 0 होतं. कॉस π/2 तर माहिती आहे आपल्याला 0 इंटू एनिथिंग काही करा हे 0च बनणार आहे असं. पण पुढे पहा 2 आणि 2 कॅन्सल, साइन 180 ची पण आन्सर 0च असतो, म्हणजे इव्हन हा पण 0 बनतोय. म्हणजे आता राहायचं काय पहा कॉस पायची व्हॅल्यू असते -1. किती, -1. सो 2 1 इथे 2 बनतं, हे π/2 बनतं, पण हे तर -1 नाही, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये -π/2 इंटू dy/dx हा असा बनतोय. अँड दॅट इज इक्वल टू राईट हँड साईडमध्ये पहा, हे पाहाल रे हे 0 बनलेला होता, ऑलरेडी 0 बनलाय. हा पण ऑलरेडी 0 बनलाय. राईट हँड साईडमध्ये काय माहिती का, हे पहा -π/2 इंटू हे 2 आहे, पाहिजे हे 2 आहे, साइन π/2 ची व्हॅल्यू तर 1 असते. सो -π/2 आणि इथला -π/2 कॅन्सल, म्हणजे dy/dx चा व्हॅल्यू किती बनला समजलं का तुम्हाला, dy/dx चा व्हॅल्यू 2 बनलाय. सो स्लोप म्हणजेच dy/dx असतो, dy/dx ॲट दॅट पॉइंट. आणि त्याच dy/dx चा व्हॅल्यू किती बनलेला आहे माहिती का, 2 बनलाय 2. सो हा टँजंटचा इक्वेशन आपण इथे फाइंड केलाय. आता हे थोडेफार सिम्प्लिफिकेशन जे ते तुम्ही करू शकता. बरोबर, मी करून दाखवतो तरी पहा. 2 इंटू वाय 2y मायनस ऑफ पाय डिवाइड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू 2x मायनस π/2. पार हे मल्टिप्लाय केलं की π/2 बनतं. हे 2 परत तिथे जाऊन मल्टिप्लाय, दॅट मीन्स 2y मायनस पाय इज इक्वल टू ॲक्च्युली 4x अँड मायनस ऑफ पाय. पहा हे इथे मल्टिप्लाय केलं तर -π बनतं ते. मग आता काय करतोय पहा, -π आणि हा -π कॅन्सल, मग झालं काय आता 4x मायनस ऑफ 2y, 4x मायनस ऑफ 2y आणि राहतं काय इज इक्वल टू काय रे, इज इक्वल टू काय 0, इज इक्वल टू 0. कोणाचं इक्वेशन आहे हे टँजंटचं इक्वेशन आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हा टँजंटचं इक्वेशन आहे. बरं, आज तुम्ही बोलाल नॉर्मलचं इक्वेशन कसं फाइंड करणार. नॉर्मलचं इक्वेशन काही नाही रे, हे स्विच करायचं असतं. नॉर्मलच्या इक्वेशनमध्ये स्विच करायचं असतं. बरोबर, 2 इथे जातो 2x, 4 इथे जातो 4y,
मायनस असेल तर प्लस करा आणि इथे फक्त काहीतरी कॉन्स्टंट मेन्शन करा. त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करा बरोबर. हा पॉईंट सॅटिस्फाय करतो की नाही त्याला, कारण की नॉर्मल पण तरी इथूनच गेला पाहिजे ना रे, नॉर्मल पण तरी इथूनच गेला पाहिजे. सो या पॉईंटने डेफिनेटली त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो सीचं व्हॅल्यू तुम्ही फाइंड करा. एक्सच्या जागी π/4 टाकाल, π/2 बनतं, 2 × π/4 π/2 बनतं. वायच्या जागी π/2 टाका, π/2 टाकलं की हे बेसिकली 2π बनतं, 2π + π/2 बनतं बरं, 2π + π/2. म्हणजे सीचं व्हॅल्यू काय बनेल पहा, सीचा व्हॅल्यू हा बेसिकली 2π + π/2, 2π + π/2 किती बनेल रे, 5π/2 बनेल. म्हणजे या सीच्या जागी मी 5π/2 असं मेन्शन करू शकतो. सो दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा काय रे, नॉर्मलचा इक्वेशन बनतोय. आता नॉर्मलचं इक्वेशन कन्व्हेन्शनली जर का तुम्हाला फाइंड करायचं असेल ना रे, तर असं करू शकता ना तुम्ही, y - y1 = m × x - x1. पण mच्या जागी फक्त नॉर्मलचा स्लोप ठेवायचा. टँजंटचा स्लोप फाइंड केला ना, टँजंटचा स्लोप किती 2 आला होता काहीतरी, बरोबर 2 आहे ना टँजंटचा स्लोप. मग टँजंटच्या स्लोप वरतून नॉर्मलचा स्लोप तुम्ही फाइंड करू शकता परपेंडिक्युलर कंडिशन यूज करून. माहिती ना, m1 × m2 शुड बी इक्वल टू -1. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला नॉर्मलचा पण स्लोप निघेल आणि तो नॉर्मलचा स्लोप जर का तुम्ही इथे यूज कराल तर नॉर्मलचंच इक्वेशन निघेल. पण हा एक शॉर्टकट आहे जस्ट नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी. कन्व्हेन्शनल मेथडमध्ये फर्स्ट सममध्ये मी तुम्हाला पूर्णपणे कन्व्हेन्शनली फाइंड करून दाखवलं आहे नॉर्मलचं इक्वेशन कसं फाइंड करतो. पण एंट्रन्समध्ये आपण प्रिफर करूया की हा वाला शॉर्टकट जस्ट लक्षात ठेवूया, सिंपल आहे ते. ओके, आता नेक्स्ट सम पाहाल, क्वेश्चन नंबर 6, सबटाइप नंबर 6. सॉरी, हवं तर आधी क्वेश्चन वाचून घ्याल तुम्ही. सबटाइप नंबर 6. क्वेश्चन आहे पहा, x = sin θ, x = sin θ. ओके, y = cos 2θ, y = cos 2θ असा एक कर्व आहे आणि या कर्ववरती ना टँजंट नॉर्मल फाइंड करायचा आहे ॲट θ = π/6. थीटाची व्हॅल्यू काय आहे तर π/6 आहे. तर ना रे या पॉइंटवरती θ = π/6 या पॉइंटवरती आपल्याला या कर्वसाठी टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन फाइंड करायचे. आता मी कर्व आधी ड्रॉ करतो जस्ट समजण्यासाठी एक रॅन्डम शेपचा कर्व इथे तुम्ही ड्रॉ करा. पॉईंट काय तुम्ही बोलणार, पॉईंट काय, π/6 थोडी ना पॉईंट असतो, x, y असतो ना. मग मी इथे काय करतो नीट पाहिला, x = sin थीटाची व्हॅल्यू काय रे, π/6 ना. चलो इथे मी π/6 टाकतो. सो sin π/6 किती बनतो माहिती का, 1/2 बनतो. sin 30 1/2 असतो ना. दॅट मीन्स x कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट इज ॲक्च्युअली 1/2. चलो y कोऑर्डिनेट पाहूया आपण. y कोऑर्डिनेट पाहिला, y = cos 2θ आहे. ओके, दॅट मीन्स y = cos of 2 times व्हॉट इज थीटा, थीटा π/6 आहे ना, थीटा π/6 आहे बरोबर. सो y = cos of π/3 बनतो आणि पहा cos π/3चा व्हॅल्यू असतो परत 1/2. म्हणजे या पॉईंटचा y कोऑर्डिनेट पण 1/2च बनतो आणि याच पॉईंटला मी x1 आणि y1 ट्रीट करतोय. याच पॉईंटला मी x1 आणि y1 ट्रीट करतोय पहा. तर आपल्याला काय विचारलं माहिती का, की हा जो काही कर्व आहे ना, तर या कर्वला या एका पर्टिक्युलर पॉईंटवरती टँजंट काढायची आहे आणि त्या टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. या टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. इव्हन या नॉर्मलचं पण आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. टँजंट ॲज वेल एज नॉर्मल दोघांचे आपल्याला इथे इक्वेशन फाइंड करायचे आहेत. बेसिक तर क्लिअर आहे आपलं, लाईनचं इक्वेशन आपल्याला माहितीच असतं. इथे लिहितो मी हवं तर, इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन कसं असतं, y - y1 = m × x - x1. बरोबर ना, टँजंटचं इक्वेशन म्हणजे y - y1 = m × x - x1. हा आपला टँजंटचा इक्वेशन असतो पहा, बरोबर. तर y - y1 तर हाफ आहे, तुम्ही पहा ना, y1 तर हाफ आहे, = स्लोप तर माहित नाही अरे, x - x1 ची व्हॅल्यू परत हाफ आहे, x1 ची व्हॅल्यू ना परत हाफ आहे, x1 ची पण व्हॅल्यू हाफ आहे. m म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. द टँजंटचा स्लोप त्याचं डेरिव्हेटिव्ह यूज करून करू शकतो आपण. आता आपण हे इक्वेशन पाहूया. या इक्वेशनमध्ये dy/dx कसा फाइंड करायचा याचा तुम्ही विचार करा. x हा थीटाच्या फॉर्ममध्ये, y पण थीटाच्या फॉर्ममध्ये. म्हणजे कोणता फॉर्म रे, रिकॉल कराल थोडंसं, हा पॅरामेट्रिक फॉर्म आहे. कारण की x आणि y दोघे पण थीटाच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण रिप्रेझेंट करतोय तर याला आपण पॅरामेट्रिक फॉर्म बोलतोय. तर मग dy/dx ची व्हॅल्यू जर का फाइंड करायची असेल तर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये dy/dθ/dθ हे फाइंड करायला लागणार आहे. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. म्हणजे काय माहिती ना, डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर cos 2θ चा डेरिव्हेटिव्ह.
कॉस टू, हे पहा वाय म्हणजे कॉस टू थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा डिवाइड बाय, पहा परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा एक्सचा, पण एक्स कोण आहे साइन थिटा, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, हे dy बाय dx ची व्हॅल्यू आहे. आता पहा रे, कॉस याला थिटा ट्रीट करा, कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस ऑफ साइन थिटा, बरोबर ना. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस ऑफ साइन थिटा, पण इनटू पहा रे हा ऍक्च्युअल मध्ये थिटा आहे का नाहीये, डमी थिटा आहे कारण की तो 2 थिटा आहे, बरोबर. सो या 2 थिटाच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचा. सो 2 ॲज इट इज आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 कारण की थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा हे 1 बनतं. ठीक आहे, चलो साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा इज नथिंग बट कॉस थिटा. सो डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता मी इथे काय मेन्शन करतोय पहा, डेरिव्हेटिव्ह ॲट पॉइंट 1/2 1/2 या पॉइंट वरतीचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे आपल्याला. पण तुम्ही समजून घ्या की हा पॉइंट या पॉइंट वरती थिटाची व्हॅल्यू π/6 होती. पहा ना तुम्ही, त्या पॉइंट वरती थिटाची व्हॅल्यू π/6 होती की नाही, तर मग इथे π/6 टाकाल बरं तुम्ही. π/6 टाकलं तर हे साइन 60 डिग्री बनतं. ॲक्च्युली साइन 60 असतो मायनस ॲज इट इज √3 डिवाइड बाय 2, हा साइन 60चा व्हॅल्यू आहे, परत 2 आहेच आहे, डिवाइड बाय π/6 टाका, कॉस 30ची व्हॅल्यू परत √3/2 बनते, √3/2 कॅन्सल होतो आणि डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू बनतो -2. किती बनतो -2. म्हणजे टँजेंटचा जो स्लोप आहे ना तर तो किती बनतोय रे -2, कारण की टँजेंटचा स्लोप डायरेक्टली डेरिव्हेटिव्हशीच लिंक करत असतो आपण. डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉईंट म्हणजे टँजेंटचा स्लोप ॲट दॅट पॉईंट. सो तुम्ही डायरेक्टली इथे रेफर केला, जो डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू आहे -2 तो ॲज इट इज मी इथे रेफर केलेला आहे. पहा 2 × y 2y -1 डिवाइड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू -2 × x इज -2x आणि त्याच्यानंतर मायनस प्लस बनतो 2 × हाफ हा बनतो 1. सो मायनस पहा हे 2 तिथे जाऊन मल्टिप्लाय. सो 2y - 1 इज इक्वल टू किती बनेल रे -4x आणि +2 × 1 इज +2. -4x इथे येऊन प्लस, सो 4x + 2y अँड दॅट इज इक्वल टू 3. -1 तिकडे जाऊन प्लस झाला, बरोबर ना. सो 4x + 2y इज इक्वल टू 3 इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हा कोणाचं इक्वेशन आहे, हा टँजंटचं इक्वेशन आहे. नॉर्मलचं इक्वेशन तर माहितीच आहे, स्विच करता ना तुम्ही. इथे लिहू का पहा, इक्वेशन ऑफ नॉर्मलचं इक्वेशन स्विच करा आधी. 2 × x ओके, 4 × y प्लस असेल तर मायनस साईन द्या, इज इक्वल टू कॉन्स्टंट मेन्शन करा. पण त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करा. कशी फाइंड करायची, कारण की आपल्याला बेसिक गोष्ट हे सांगतं की नॉर्मल जरी असेल तो तरी या पॉईंटमधून पास होणारच, 1/2 मधून पास होणारच. टाका 1/2, इथे 1/2 टाकलं तर काय बनेल रे तो, इथे पण 1/2 कारण की तो पॉईंट टाकणार ना आपण 1/2. हा तर 1 बनतो की नाही, कॅन्सल होऊन हे बनतं 1, बरोबर. हे बनतं -2, बरोबर. 1 - 2 बनतं -1. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ c इज ॲक्च्युली -1. किती बनतो सीचा व्हॅल्यू -1. सो दिस इज दी इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर हा पहा इक्वेशन ऑफ नॉर्मल असेल या कर्व वरती ॲट थिटा इज इक्वल टू π/6, त्या पॉईंट वरती हा नॉर्मलचं इक्वेशन आहे. आता क्वेश्चन नंबर 1 मधला लास्ट सबटाईप पहा, सबटाईप नंबर 7. ओके, क्वेश्चन तर सेम आहे, टँजंट आणि नॉर्मलचंच इक्वेशन फाइंड करायचं आहे, बस कर्वचं इक्वेशन डिफरंट दिलेलं आहे त्यांनी. पाहूया आता. तर पाहाल क्वेश्चन काय आहे, सबटाईप नंबर 7, x इज इक्वल टू √t म्हणा. ठीक आहे, चलो y इज इक्वल टू t - 1/√t. ओके, आता काय बोलतायत ते आपल्याला ॲट t इज इक्वल टू 4. t इज इक्वल टू 4 वरती आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं. t इज इक्वल टू 4 वरती टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन आपल्याला हे फाइंड करायचं आहे. तर पाहूया आता. x इज इक्वल टू √t अँड y इज इक्वल टू t - 1/√t. मी काय करतो, मला माहिती की टँजंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो. सो सर्वात आधी मी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेतो. पहा रे, x आणि y दोघे पण टीच्या फॉर्ममध्ये म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. डन. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx/dt. आता डेरिव्हेटिव्ह तर विथ रिस्पेक्ट टू टी करायला लागणार ना. एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx/dt, √tचा डेरिव्हेटिव्ह 1/2√t. √tचा डेरिव्हेटिव्ह काय 1 डिवाइड बाय 2√t, बरोबर. yचा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy/dt. टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, टीचा डेरिव्हेटिव्ह 1. जसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तसा टीचा डेरिव्हेटिव्ह 1. टीचा डेरिव्हेटिव्ह 1 जसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो ना तसं टीचा डेरिव्हेटिव्ह 1. मायनस ऑफ 1 डिवाइड बाय √t जे आहे ना तर त्याचं डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला. म्हणजे मी इथे लिहितोय डेरिव्हेटिव्ह करायचं कोणाचा 1/√tचा, पण √t ज्यावेळेस वरती जातो तर तो t⁻⁻½ बनतो.
झेपतं काय, टी रेस टू पॉवर इथे हाफ आहे, रूट आहे म्हणजे रेस टू हाफ, पण तो वरती गेल्यानंतर टी रेस टू पॉवर मायनस हाफ बनतो. सो dy बाय डी टी काय बनतोय माहिती का, 1 मायनस ऑफ, हे पहा रे, एक्स रेस टू एन डेरिव्हेटिव्ह इज एन इंटू, तो खाली येतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असा बनतो ना डेरिव्हेटिव्ह. तर पहा dx बाय dt हा तर 1/2√t तर आहेच. dy बाय dt काय बनतो माहिती का, मायनस मायनस प्लस बनतो, 1 प्लस 1/2. हे पहा रे, टी रेज टू पॉवर -3/2 बनेल, हा 2 इथे जातो, -1 -2 इज -3 डिवाइड बाय 2 बनेल. सो टी रेज टू पॉवर -3/2 बनतो. आता -3/2 वरती म्हणजे तो खालती गेल्यानंतर टी रेज टू पॉवर 3/2, वरती मायनस पॉवर म्हणजे खालती आला की प्लस पॉवर होत असतो. आता टी रेज टू पॉवर 3/2 म्हणजेच टी रूट टी. नीट पाहा, टी रेज टू पॉवर 3/2 म्हणजेच टी रूट टी, टी रेज टू पॉवर 3/2 म्हणजे टी इंटू टी रेज टू हाफ असंच ना. पहा ना तुम्ही 1 प्लस हाफ केलं की 3/2 बनणार आहे. मग टी रेज टू हाफ म्हणजेच ते रूट टी, म्हणजे टी इंटू रूट टी असं मी इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. बरोबर. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dt. आता करायचं काय पहा, करायचं काय, मला dy बाय dx फाइंड करायचं. मी बोलेन dy बाय dx म्हणजे dy बाय dt बाय dx बाय dt. बरोबर ना. चला dy बाय dt काय आहे रे, पण तुम्ही हे क्लिअर करून घ्या की dy बाय dx जे फाइंड करताय ना तुम्ही ॲट t इज इक्वल टू 4, काय ॲट t इज इक्वल टू 4 या पॉईंटवरती dy बाय dx फाइंड करतोय आपण. बरोबर. सो हे जे काही फाइंड करतोय ॲट t इज इक्वल टू 4 फाइंड करतोय. चलो dy बाय dt चा व्हॅल्यू मी लिहितोय 1 प्लस 1/2t रूट टी, डन, डिवाइड बाय dx बाय dt व्हॅल्यू काय रे, 1/2 रूट टी. काय टाकणार, टीच्या जागी 4 टाकणार. सो बनेल काय माहिती का, 1 प्लस 1 हे पहा 4 टाकणार, इथे 4 टाकलं तर 4चा अंडर रूट 2 इंटू 4 8 इंटू 2 करा 16 बनतं, होल डिवाइड बाय 4 टाकणार, 4चा अंडर रूट 2 इंटू 2 4 बनतं, म्हणजे हा बनतो 1/4. किती बनेल माहिती का, 16 इथे 16 प्लस 1 17/16, ओके 17/16 होल डिवाइड बाय 1/4. 1/4ला हवं तर मी 4/16 करतो, 1/4ला 4/16, 16 कॅन्सल, सो 17/4. 17/4 इज द स्लोप ऑफ टँजंट. पहा dy बाय dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. सो स्लोप ऑफ टँजंट 17/4 आलाय, टँजंटचा स्लोप हा 17/4 आलाय. मग इथे लिहू का मी इक्वेशन ऑफ टँजंट. तर मग टँजंटचं आता इक्वेशन फाइंड करायचं आणि आपल्याला माहिती टँजंटचं इक्वेशन म्हणजे y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट इंटू x मायनस x1. स्लोप पॉईंट फॉर्म मी इथे यूज करतोय. स्लोप तर समजला, स्लोप तर क्लिअर आहे की 17/4 आहे, पण पॉईंट क्लिअर नाही आहेत. y1 आणि x1 चीच व्हॅल्यू माहित नाहीये, म्हणजे y मायनस y1 चीच व्हॅल्यू माहित नाही, x मायनस x1 चीच व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. बरोबर ना. आता तो पॉईंट फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे रेफरन्स आहे पाहिजे, t इज इक्वल टू 4. पहा कसं आहे, दिलेलं काय असतं रे, एक छोटासा कर्व आहे, एक कर्व आहे बेसिकली. या कर्ववरती क्वेश्चनमध्ये ते काय म्हणतात माहिती का, एक पॉईंट आहे म्हणा आणि या पॉईंटवरती टँजंटचा आणि याच पॉईंटवरती नॉर्मलचा इक्वेशन फाइंड करा असं ते म्हणतात. पण तो पॉईंट आहे ना रे, तो पॉईंट कोण आहे, t इज इक्वल टू 4 हा तो पॉईंट आहे. पण इथे x1 y1 लिहायला लागतं, म्हणजे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट लिहायला लागतात. म्हणजे t इज इक्वल टू 4, इथे 4 थोडी ना लिहू शकतो, आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज लिहायचे असतात. मग एक काम करा, t ची जागी 4 इथे टाका, t ची जागी 4 टाका, अंडर रूट ऑफ 4 किती बनतो 2, म्हणजे या पॉईंटचा x कोऑर्डिनेट हा 2 बनतो. सो x1 व्हॅल्यू इज 2. बरोबर. t इज इक्वल टू 4 इथे टाका, 4 टाका, 4 मायनस 4चा अंडर रूट 2, बरोबर ना, म्हणजे 1/2 बनेल. सो 2 इथे जातो, 7/2 बनतं हे कॅल्क्युलेशन. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, तर या पॉईंटचा y कोऑर्डिनेट हा 7/2 बनतो. y कोऑर्डिनेट किती बनतो मुलांनो, 7 डिवाइड बाय 2 असा बनतो. तर हा आपला टँजंटचा इक्वेशन असेल 2 इंटू y मायनस ऑफ 7 डिवाइड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू 17x मायनस ऑफ 34 अँड डिवाइड बाय किती रे, 4 आहे. सो इथे 1 बनेल, इथे 2 बनेल, हा 2 इथे येऊन मल्टिप्लाय होईल. सो 4y मायनस ऑफ 14 दॅट इज इक्वल टू 17x मायनस ऑफ 34. 17x मायनस 4y, 17x मायनस 4y मायनस 34 इथे आला तर तो प्लस 34 बनून हा बनेल प्लस 20. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट हिअर. आणि नॉर्मल तर क्लिअर आहे आपल्याला. आता या सममध्ये मी नॉर्मलचं इक्वेशन कॉन्स्टंट फाइंड नाही करणार, नॉर्मलमध्ये हे स्विच. सो 4 इंटू एक्स 17 इंटू वाय, मायनस असेल तर प्लस करा, बस कॉन्स्टंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा आपला नॉर्मलचा इक्वेशन आहे.
तो कॉन्स्टंट तुम्ही फाइंड कराल फक्त, आणि माहिती ना आपल्याला आतापर्यंत सर्व सम्स केले आहेत आपण. कसं फाइंड करायचं कॉन्स्टंटचं इक्वेशन, हा पॉईंट याच्यामध्ये टाकायचा आणि कॉन्स्टंटचं इक्वेशन, कॉन्स्टंटचं व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायचं असेल, बरोबर. तर हा होता पहा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये सर्व सबटाईप झालेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6 इतकं करूया आणि त्याच्यानंतर हा लेक्चर आपण एंड करूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 पाहाल, वाचू शकता क्वेश्चन तुम्ही. फाइंड पॉइंट ऑन द कर्व, फाइंड पॉइंट ऑन द कर्व y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x मायनस 3. तर हा जो काही कर्व येणार आहे, या कर्ववरती आपल्याला असा पॉइंट शोधायचा आहे. where tangent is perpendicular to 6x plus 3y minus 5. पाहाल एक कर्व आहे बोलतात काहीतरी, ठीक आहे. चलो, या कर्ववरती ना असा एक पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. या कर्ववरती असा एक पॉइंट आपल्याला शोधायचा आहे की त्या पॉइंटवरती जर का आपण टँजंट काढला ना, त्या पॉइंटवरती जर का आपण टँजंट काढला ना, तर तो टँजंट ना कोणाला परपेंडिक्युलर माहिती का? तो कोणाला परपेंडिक्युलर आहे? एका कोणत्या तरी एका लाईनला तो परपेंडिक्युलर आहे. आणि त्या लाईनचं इक्वेशन काय आहे? तर 6x प्लस 3y मायनस ऑफ 5 इज इक्वल टू 0. सो फाइंड पॉइंट ऑन द कर्व, या कर्ववरती एक पॉइंट शोधा. आपल्याला माहित नाही तो पॉइंट काय. So I'm just assuming that point be say x, y1, x1, y1. So तो x1, y1 जो पॉइंट येणार आहे, त्या पॉइंट वरती टँजंट काढल्यानंतर that tangent should be perpendicular to this line. या लाईनला तो टँजंट परपेंडिक्युलर असायला हवा. बस इतका रिक्वायरमेंट आहे आपला. आता कसं प्रोसीड करतोय पहा मी. स्लोप ऑफ नॉर्मल बोलण्याऐवजी जस्ट या लाईनचा मी स्लोप बोलतोय, त्याला मी m2 बोलतोय. टँजंटच्या स्लोपला ना मी m1 बोलणार आणि या लाईनच्या स्लोपला मी m2 बोलणार. लाईनचा स्लोप माहिती की नाही, मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ x, चा कोइफिशियंट 6 आहे, डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y, चा कोइफिशियंट किती आहे? 3 आहे. सो स्लोप हा -2 बनतो. स्लोपचा फॉर्म्युला माहिती असायला हवा. लाईनच्या केसमध्ये स्लोपचा फॉर्म्युला काय असतो माहिती का? मायनस ऑफ च्या सोबत कोण आहे ते लिहायचं, डिवाइड बाय च्या सोबत कोण आहे तो इथे बस मेन्शन करायचं तुम्ही. सो स्लोप ऑफ दिस लाईन इज ऍक्च्युअली मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ x, चा कोइफिशियंट डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y. स्लोप बनतो -2. मग तुम्ही बोलणार टँजंटचा स्लोप काय सर? अरे आपल्याला माहिती ना, m1 इंटू m2 शुड बी इक्वल टू -1. पहा, हे दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, आहेतच इनफॅक्ट. इफ दिस टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दॅट मीन्स प्रोडक्ट ऑफ स्लोप इट गिव्स अस -1. m1 इंटू m2 कराल ना, तर तो -1 आला पाहिजे. m1 चा व्हॅल्यू तर माहित नाही, m1 should be equal to -1, m2 तिकडे जाऊन डिवाइड होणार. ओके, सो m1 व्हॅल्यू शुड बी -1 डिवाइड बाय m2 व्हॅल्यू काय आहे? m2 व्हॅल्यू आहे -2 आहे. दॅट मीन्स स्लोप ऑफ टँजंट इज ऍक्च्युअली 1 डिवाइड बाय 2. या टँजंटचा स्लोप m1 हा जो आहे ना, तर तो किती आहे पहा? 1 डिवाइड बाय 2 आहे. तुम्हाला डाऊट असा येत असेल, सर तुम्ही काय करताय? आपल्याला तर तो पॉईंट फाइंड करा बोलतायत, मग तुम्ही काय कुठे स्लोप फाइंड करत बसलेले आहे? बरोबर. तर आता स्लोपला त्या पॉईंटशी आपण कसं लिंक करतोय पहा, लक्षात आलं. आता मी इथे काय लिहितोय? मी इथे असं लिहितोय, या पॉइंटवरती टँजंटचा जर का स्लोप फाइंड करायचा असेल, पहा या पॉइंटवरतीच्या टँजंटचा स्लोप फाइंड करायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह करत असतो आपण. काय भरायचं डेरिव्हेटिव्ह? y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय रे हा? y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x मायनस 3. सो y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx बनतो, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा, अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट x. बरोबर ना? रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट x. सिंपल आहे. So dy by dx at point x1 y1, या x1 y1 या पॉइंट वरती dy by dx चा व्हॅल्यू काय बनतो माहिती का? 1 बाय 2 अंडर रूट ऑफ x1 मायनस 3. तो पॉइंट टाकायला लागेल ना आपल्याला. पण तुम्ही नीट विचार करा, या पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच टँजंटचा स्लोप फाइंड करणे. आणि टँजंटचा स्लोप तर ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे हा जो काही डेरिव्हेटिव्ह येणार आहे दॅट इज नथिंग बट 1 डिवाइड बाय 2. हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ना, तर तो आपला 1 बाय 2 चा आहे. सो 1 बाय 2 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 अंडर रूट ऑफ x1 मायनस ऑफ 3. 2 आणि 2 इथे डायरेक्टली कॅन्सल होऊन जातं. हा जातो इथे अंडर रूट ऑफ x1 मायनस ऑफ 3 दॅट इज इक्वल टू 1. स्क्वेअर करा दोन्ही साईडला. x1 मायनस 3 शुड बी इक्वल टू 1. म्हणजे x1 चा व्हॅल्यू किती बनतो रे? 4 बनतो. 4 x1 चा व्हॅल्यू बनतो 4. चला 4 टाका x च्या जागी 4 टाका. 4 मायनस ऑफ 3 1 अंडर रूट ऑफ 1. y चा व्हॅल्यू किती बनतो? 1. सो y1 चा व्हॅल्यू किती बनतो? 1. बरोबर ना? सो जो पॉइंट आपल्याला फाइंड करा बोलत होते नाही का, की फाइंड पॉइंट ऑन दिस कर्व. या कर्ववरती एक पॉइंट फाइंड करा वेअर टँजंट इट शुड बी परपेंडिक्युलर टू दिस लाईन.
सो तो पॉईंट आपण फाइंड केला आहे आणि तो पॉईंट काय आहे पहा 4,1. मी हवं तर इथे मेन्शन करतो, दिस पॉईंट इज 4,1. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 पाहाला. मी क्वेश्चन वाचतोय. फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व. पॉइंट्स फाइंड करायचे बरं, पॉइंट्स फाइंड करायचे. फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व वेअर टँजंट्स आर पॅरलल टू. वेअर टँजंट्स आर पॅरलल टू, कोणाला पॅरलल आहेत पहा 3x ओके मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0. पहा रे, या लाईनला ना टँजंट पॅरलल आहेत असे पॉईंट तुम्ही शोधा या कर्ववरती, असं क्वेश्चन आहे पहा. असेल फॉर एक्झाम्पल असं काहीतरी कर्व, अज्युम करा ना की असं काहीतरी एक कर्व आहे बरोबर. तर या कर्ववरती तुम्हाला असे पॉईंट शोधायचेत, या कर्ववरती तुम्हाला असे पॉईंट शोधायचेत की त्या पॉईंटवरती जर का टँजंट आपण ड्रॉ केला ना तर तो टँजंट ॲक्च्युली या लाईनला पॅरलल असेल बरोबर. तर पहा, याला मी शिफ्ट करतो इथे. ठीक आहे, चलो इथे एक तो पॉईंट येऊ शकतो कदाचित. पहा, इथे एक तो पॉईंट येऊ शकतो. एक्झॅक्टली पॅरलल तर दिसत नाही आहे, थोडंसं मी चेंज करतो याला परत. एक्झॅक्टली याला आपल्याला पॅरलल ड्रॉ करायचं आहे इथे. ओके, सो आता मी इथे ड्रॉ करतोय पहा. सो या कर्ववरती असा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. या कर्ववरती आपल्याला असा पॉईंट शोधायचा आहे बरोबर ना. या कर्ववरती आपल्याला असा पॉईंट शोधायचा आहे की जिथे टँजंट ड्रॉ केली ना रे, तिथे टँजंट ड्रॉ केली ना तर तो या लाईनला पॅरलल आला पाहिजे. असा एकच पॉईंट आहे का असा विचार करायला आता तुम्ही, नाही का. आता पाहाला, याला पॅरलल टँजंट पाहिजे तर ती एक टँजंट तर इथे आली. ओके, यालाच पॅरलल आणखीन एक टँजंट इथे पण येऊ शकते. झेपतं का पहा, इथे पण तर येऊ शकते ना. सेम एक्झॅक्टली याच लाईनला पॅरलल टँजंट इथे पण येऊ शकते आणि याच लाईनला पॅरलल टँजंट इथे पण येऊ शकते बरोबर ना. सो दोनही ठिकाणी टँजंट या बेसिकली या गिवन लाईनला पॅरलल होऊ शकतात. सो आपल्याला हे दोन पॉईंट्स फाइंड करायचे आहेत. इथला पॉईंट आणि इथला पॉईंट हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. मग सर्वात आधी मी काय करतोय, या लाईनचा स्लोप बोलतोय. या लाईनच्या स्लोपला मी m1 बोलतोय. किती? m1 बोलतोय. सो स्लोप ऑफ दिस लाईन, या लाईनचा स्लोप काय असेल रे, मायनस ऑफ व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ x. कोएफिशियंट ऑफ x इज 3 डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y काय, y चा स्लोप तर -1 आहे. याचा अर्थ काय माहिती का, या लाईनचा स्लोप हा 3 आहे. आता मग जर का याचा स्लोप 3 असेल तर आपल्या टँजंटचा पण स्लोप 3च असायला हवा. या पण टँजंटचा स्लोप 3च असायला हवा. कारण की लाईन्स जेव्हा पॅरलल असतात ना तेव्हा स्लोप्स इक्वल असतात बरोबर. तर पहा, आता टँजंटचा स्लोप 3 बोलतायत, पण डेरिव्हेटिव्हचा मेथड आपल्याला असं सांगतो की टँजंटचा स्लोप म्हणजे dy/dx. चलो हवं तर आता इथे आपण dy/dx करून पाहूया. इथे मी dy/dx करून पाहतो. पाल काय येतं, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx. ओके, दॅट इज इक्वल टू x³ चा डेरिव्हेटिव्ह बनेल 3x². ओके, मायनस ऑफ x² चा डेरिव्हेटिव्ह 2x बनेल, 2 × 2x इज 4x. आणि हा पहा x चा डेरिव्हेटिव्ह बनतोय -1 बरोबर. तर आता एक पॉइंट आहे x1 y1 पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस तुम्ही कराल, x1 y1 पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस काढाल तर तो 3 आला पाहिजे. कारण की x1 y1 पॉइंट वरती टँजंट हा बेसिकली याला पॅरलल आहे ना. याचा स्लोप 3 असेल तर याचा पण स्लोप 3. आणि आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह ॲट पॉइंट x1 y1 म्हणजेच x1 y1 वरतीच्या टँजंटचा स्लोप. सो मी इथे असं मेन्शन करतोय पहा, किती रे टँजंटचा स्लोप किती 3 आहे ना. दॅट इज इक्वल टू टाका रे x1 टाका, 3x1² -4x1 -1 x जागी x1 टाकतोय फक्त मी. सो मला हा पॉईंट मिळणार आहे बरं, मला हा पॉईंट मिळणार आहे. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करायला लागेल आपल्याला. सो 3x1² -4x1 हा 3 तिथे जाऊन -4 अँड दॅट इज इक्वल टू 0 हे असं बनून जातं पहा. आता तुम्ही फॅक्टर्स कराल याचे. फॅक्टर्स पहा रे, 3x1² -6x1 + 2x1 -4 इज इक्वल टू 0 बरोबर ना. हे फॅक्टर्स बनतात. याच्यानंतर 3x1 कॉमन, इथे x1 -2 + 2 कॉमन, x1 -2 अँड दॅट इज इक्वल टू 0. सो 3x1 + 2 सेकंड ब्रॅकेट x1 -2 अँड दॅट इज इक्वल टू 0 बरोबर. मग पहा आता x1 च्या बहुतेक 2 व्हॅल्यूज येतात. So एक तो 3x1 + 2 it should be equal to 0 or x1 - 2 should be equal to 0. That means x1 should be equal to -2 divided by 3 or x1 should be equal to 2. तर पहा x1 च्या आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत. x1 च्या आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आलेल्या आहेत बरोबर. तर याचा असा अर्थ आहे, आपण इनपुटमध्ये काय दिलं होतं माहिती का, आपण इनपुटमध्ये असं दिलं की या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढला
मग या कर्ववरती एक पॉईंट ॲझ्युम केला आणि मी बोललो की त्या पॉईंटवरती मी डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे, तो पॉईंट इथे टाकला आणि मी परत असं कन्स्टंट रेस्ट्रिक्ट केलं त्याला की त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 3च आली पाहिजे. त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 3च आली पाहिजे. म्हणजे त्या पॉईंटवरती टँजंट काढल्यानंतर त्या टँजंटचा स्लोप 3च आला पाहिजे. मग आउटपुटमध्ये मला काय मिळालं माहिती का? एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. याचा असा अर्थ आहे की टँजंट त्या पॉईंटवरती टँजंटचा स्लोप जर का 3 पाहिजे असेल तर असे 2 पॉईंट पॉसिबल आहेत. असे 2 पॉईंट्स पॉसिबल आहेत. सो फर्स्ट पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा काय आहे? -2/3. सेकंड पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 2. आता फर्स्ट पॉईंटचं तुम्ही वाय कोऑर्डिनेट बोलाल, काय असेल वाय कोऑर्डिनेट? काय कराल? हा एक्स कोऑर्डिनेट जो आहे ना, हा एक्स व्हॅल्यू इथे टाका. तुम्हाला वायची व्हॅल्यू येईल की नाही? इथे एक्सची व्हॅल्यू टाका ना तुम्ही. वायची व्हॅल्यू काहीतरी येईल ना, तर ती वायची व्हॅल्यू तुम्ही इथे लिहा. तर तो फर्स्ट पॉईंट मिळेल. एक्सची व्हॅल्यू 2 आहे, हा 2 व्हॅल्यू इथे टाका तुम्ही. मग वायची व्हॅल्यू काहीतरी मिळेल ना. आता हे कॅल्क्युलेशन सिंपल आहे. पहा, 2 टाकाल तर 2 क्यूब 8 बनतं, 2 स्क्वेअर 4 × 2 8 बनतं, हे कॅन्सल होतं, -2 बनतं. म्हणजे वाय कोऑर्डिनेट बनतो -2. हा कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही करा. हा पण सिंपलच असं की फार डिफिकल्ट नाही आहे, पण थोडेसे कॅल्क्युलेशन करायला लागतील. तर तुम्ही तो करा आणि इथे वाय कोऑर्डिनेट मेन्शन करा. सो आपल्याकडे असे 2 पॉईंट्स येतात पहा की जिथे टँजंट ड्रॉ केली तर तो टँजंट या लाईनला कसा असला पाहिजे? पॅरलल असला पाहिजे. बरोबर. पाहिलं मुलांनो, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन काय पहा? फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स टू दिस कर्व. ओके, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स टू दिस कर्व विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पहा, क्वेश्चनमध्ये टँजंट्स दिला, टँजंट्स असं मेन्शन केलेलं आहे. याचा अर्थ काय माहिती का? एक्स ॲक्सिसला पॅरलल अशा एकपेक्षा जास्त टँजंट निघतात. म्हणजे कदाचित 2 किंवा 3 टँजंट निघत असतील. बरोबर. सो एक्स ॲक्सिसला पॅरलल अशा बेसिकली एकपेक्षा जास्त टँजंट निघतात. मला असं वाटतं की कदाचित 2 टँजंट्स निघतील. हे कोणत्या बेसिसवरती हे पण मी तुम्हाला हळूहळू सांगतोय पहा. आता तर कर्व तुम्हाला असं ड्रॉ करायचं आहे की त्याला 2 टँजंट्स निघतील पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर आता कर्व कसा ड्रॉ केला पाहिजे? असा काहीतरी कर्व ड्रॉ करा की त्याला 2 टँजंट निघाल्या पाहिजे एक्स ॲक्सिसला पॅरलल अशा. एक्स ॲक्सिसला पॅरलल अशा 2 टँजंट्स निघाल्या पाहिजे. असा तो कर्व असेल. मी इथे इलिप्सच का ड्रॉ केलाय? कोणत्या बेसिसवरती मी इथे इलिप्स ड्रॉ केलाय? हे पण तुम्ही विचार करायला हवं की म्हणजे हा इक्वेशन पाहिल्यानंतर डायरेक्टली इलिप्सस कसं काय ड्रॉ केला आपण, याचा तुम्ही थोडासा विचार करा. काय सांगतोय पाहाल आता? हा जो इक्वेशन आहे ना, मी या इक्वेशनला असं लिहू शकतो पहा. x² -2x + 1 ओके प्लस y² -4y + 4 + 1 -1 -4 = 0. नीट पाल काय केलेलं आहे मी? x² y² -2x -4y, x² y² -2x -4y ॲज इट इज आहे. 1 + 4 5 बनतो. बरोबर. हे पहा, हे जर 1 आहेच इथं आणि -1 -4 मी एक्स्ट्रा लिहिला कारण की या 1ला हा -1 कॅन्सल करतो, या 4ला हा -4 कॅन्सल करतो आणि हा 1 इथे ॲज इट इज आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडासा विचार कराल. हे काय माहिती का तुम्हाला? हे काय आहे माहिती का? दिस x - 1 होल स्क्वेअर. हे x - 1 होल स्क्वेअर आहे. a - b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे हा काय माहिती का? हा तर हा आहे पहा y -2 होल स्क्वेअर. y -2 होल स्क्वेअरचा हा फॉर्म्युला बनतोय आणि हे जे काही येणार आहे हे -4 त्या साईडला जाऊन ना +4 बनतो. मग 4 इथे येऊन डिवाइड होतो म्हणजे काय बनतो माहिती का? x - 1 होल स्क्वेअर बाय 4 ओके प्लस y -2 होल स्क्वेअर बाय 4 अँड दॅट इज इक्वल टू इथे 1 बनतो. मग थोडंसं लिंक करा बरं की हा कशाचं इक्वेशन आहे? x² बाय a² प्लस y² बाय b². कारण की 4ला तुम्ही 2² लिहू शकता ना. 4ला तुम्ही 2² लिहू शकता की नाही? x² बाय a² प्लस y² बाय b² इज इक्वल टू 1. हे आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं असतं. सो हे आयडेंटिफाय केल्यानंतर जस्ट मला क्लिक झालं की हा इलिप्सचा इक्वेशन आहे. सो जस्ट मी इथे एक इलिप्स ड्रॉ करतोय. इथे मी इलिप्स ड्रॉ करतोय. आता इलिप्स एक्झॅक्टली कोणत्या लोकेशनवरती ड्रॉ करायचा, इथे कुठे ड्रॉ करायचा, हे इतकं खरं तर मॅटर नाही करत. बरं, इव्हन तुम्ही इलिप्सच्या ऐवजी दुसरा कोणता कर्व ड्रॉ केला असतं तरी पण चाललं असतं. काही प्रॉब्लेम नव्हता. बरोबर. तुम्हाला हे फक्त डायग्राम समजण्यासाठी हे डायग्राम ड्रॉ करायचं असतं आपल्याला. आता मी हे पूर्णपणे रब करतोय. आता मी असं समजतोय, मी असं इथे ॲझ्युम करतोय की जर स्टुडंट हा क्वेश्चन अटेम्प्ट करतोय त्याला समजलंच नाही की हे इलिप्स आहे, त्याला समजलेलंच नाहीये की हा इलिप्स आहे, तर तो काय करेल? एक रॅन्डम काहीतरी कर्व ड्रॉ करेल. तो ड्रॉ करेल. फॉर एक्झाम्पल असा काहीतरी कर्व त्याने ड्रॉ केला.
असा काहीतरी कर्व फॉर एक्झाम्पल तो स्टुडंट काहीतरी ड्रॉ करतोय, बरोबर आहे. इलिप्स आहे का हा? नाही आहे, इलिप्स नाही आहे. ठीक आहे, चलो मग तो काय कॅल्क्युलेट करणार माहिती का? क्वेश्चन काय होता आपला? क्वेश्चन काय माहिती का? ओके, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर पहा रे, एक्स ॲक्सिसला पॅरलल टँजंट ना, इथे असे मी 2 टँजंट्स ड्रॉ केलेले आहेत. टँजंट्स बोललं म्हणून मी थोडासा विचार करतोय, आणि मी विचार असा करतोय की टँजंट्स बोललं म्हणजे कदाचित 2 टँजंट असतील. सो एक बेसिक डायग्राम मी असा काढलाय, बरोबर. आता याच्या पुढे पाहू. आता मी इथे मेन्शन करतोय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ 2x मायनस ऑफ 4y प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. जस्ट डिफरन्शिएट करतो दोन्ही साईडला. इथे मेन्शन करतो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x प्लस वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx. जेपतं ना रे, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, पण हा x आहे का? नाही, डमी एक्स. सो डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायला लागतं, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस ऑफ 2 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 4 वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असा पण 0चा अँड दॅट इज इक्वल टू 0, बरोबर. तर मग पहा आता काय बनतं. dy बाय dx मी कॉमन करू शकतो, dy बाय dx मी इथे कॉमन करू शकतो. सो dy बाय dx ज्यावेळेस मी कॉमन करतो, इथे काय बनतं रे? 2y मायनस ऑफ 2 बनतं. पहा ना, 2y मायनस ऑफ 4 बनतं. dy बाय dx इथून कॉमन 2y मायनस ऑफ 4. ओके, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा -2 त्या साईडला जातो प्लस 2 बनतो, -2 त्या साईडला जातो प्लस 2 बनतो, आणि हा 2x त्या साईडला जातो आणि तो -2x असा बनतो. आता मला इनपुट काय द्यायचे ते पहा. विचारलं काय केलंय रे? अशी टँजंट फाइंड करायची की जी एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मला असं वाटतं, अरे अशी टँजंट जी की एक्स ॲक्सिसला पॅरलल, ओके, अशी टँजंट जी की एक्स ॲक्सिसला पॅरलल, ठीक आहे. मग टँजंट जर का एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर टँजंटचा स्लोप तर 0 असला पाहिजे. टँजंटचा स्लोप किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. स्लोप म्हणजेच तर dy बाय dx असतो. सो dy बाय dx 0 असला पाहिजे, हे आपण इनपुट देतोय. तर मग dy बाय dx 0 कराल तर 0 इंटू एनिथिंग इट बिकम 0. सो 0 इज इक्वल टू 2 मायनस ऑफ 2x. हा -2x इथे येतो, एक्सचा व्हॅल्यू बनतो 1. हे सिम्प्लिफाय कराल तर एक्सचा व्हॅल्यू काय बनतोय रे? एक्सचा व्हॅल्यू बनतोय 1. -2x इथे आला, प्लस 2x इज इक्वल टू 2. सो व्हॅल्यू ऑफ x बिकम्स 1. याचा असा अर्थ आहे, इनपुट आपण दिला की टँजंटचा स्लोप 0, म्हणजे इनपुट आपण असं दिलं की एक्स ॲक्सिसला टँजंट पॅरलल पाहिजे. मग आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळालं माहिती का? एक्स कोऑर्डिनेट 1 असला पाहिजे, असं ते म्हणतात. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1 असेल ना, तर ऑटोमॅटिकली टँजंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असते. सिंपल आहे. आता तुम्ही मला सांगा, एक्स कोऑर्डिनेट जर का 1 इथे टाकला मी, तर वायच्या व्हॅल्यूज काय काय येतात याचा आता मी थोडासा विचार करतो. पाहाल काय? इथे टाकतोय मी एक्स जागी 1. सो एक्स जागी 1 स्क्वेअर, ओके, वाय स्क्वेअर, ओके, मायनस इथे 1 टाकतोय, बरं, -2 बनतो. इथे वाय ॲज इट इज वाय टाकतोय, आणि +1 आहे, +1 आहे, अँड दॅट इज इक्वल टू 0. हा तो आपला इक्वेशन आहे, हा तो आपला कर्वचा इक्वेशन आहे. मी त्या कर्वच्या इक्वेशनमध्ये x इक्वल टू 1 टाकलाय, बरं. मग होतं काय माहिती का? वाय स्क्वेअर मायनस ऑफ 4y, वाय स्क्वेअर मायनस ऑफ 4y, बरोबर. आणि हा 1 स्क्वेअर आणि हा 1 1 2 -2 0. सो हे बनतं 0. y कॉमन कराल तर y मायनस 4 बनतं, अँड दॅट इज इक्वल टू 0. सो एक तर y इज इक्वल टू 0 बनतं, नाही तर y इज इक्वल टू 4 बनतं. सो yच्या अशा 2 व्हॅल्यू येतात. yच्या अशा काय 2 व्हॅल्यूज येत आहेत. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 1 नाही ना रे, x कोऑर्डिनेट 1 नाही ना, तेव्हा y कोऑर्डिनेट आहे 0. जेव्हा x कोऑर्डिनेट काय रे, x कोऑर्डिनेट परत 1 आहे ना, तेव्हा y कोऑर्डिनेट काय येतो माहिती का? 4 येतो. इनफॅक्ट हा डायग्राम चुकीचा आहे, मला पण मान्य आहे. इलिप्स ॲक्च्युअलमध्ये येतो, पण मी जस्ट असंच ड्रॉ केलंय. ज्यांनी कोणी डिटेक्ट नाही केलं त्यांच्यासाठी मी हे एक्सप्लेन करतोय, बरोबर ना. ज्यावेळेस पॉईंट 1,0 येतो तर हा पॉईंट ॲक्च्युअलमध्ये एक्स ॲक्सिस वरती असला पाहिजे. मी तसं तर रिप्रेझेंट नाही केलं नाही, बरोबर की ना. या पॉईंटचा आणि या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे, दॅट मीन्स एक्झॅक्टली या व्हर्टिकल लेवलवरती हा पॉईंट असला पाहिजे. दोघांचा एक्स कोऑर्डिनेट सेम म्हणजे हा डिस्टन्स दोघांसाठी सेम असायला हवा. पण या समसाठी हा जो काही डायग्राम मी ड्रॉ केलेला आहे, हाच डायग्राम मी फॉलो करेन, बरोबर. आणि एंडला जाऊन मी तुम्हाला इलिप्सवाला डायग्राम एक्झॅक्टली इलिप्सवाला डायग्राम, करेक्टवाला डायग्राम मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवेन, आणि विदाउट युझिंग डिफरन्सिएशन. पण मी टँजंटचा इक्वेशन कसं फाइंड करायचा असतो तो पण मी तुम्हाला सांगेन या पर्टिक्युलर केसमध्ये, बरं. फक्त ठीक आहे, चलो. मला क्लिअर झालं की हे असं काहीतरी एक पॉईंट आहे, असं काहीतरी एक पॉईंट आहे. इथे मी टँजंट ड्रॉ करतो, जो की एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, बरोबर. एक्स ॲक्सिसला पॅरलल वाले टँजंट ड्रॉ करायचे असतील तर अशा पॉईंट वरतून टँजंट ड्रॉ केला पाहिजे असं आपल्याला सांगतात ते. तर मग पहा आता या टँजंटचं इक्वेशन, पहा या टँजंटचं इक्वेशन काय असेल. या टँजंटचं इक्वेशन काय असेल माहिती का रे? y इज इक्वल टू 4 इज द इक्वेशन ऑफ दिस टँजंट. तुम्ही बोलणार कसं काय?
ए पाहाल रे बाबा, पहा बरं आहे, हा जो पॉईंट आहे हा डिस्टन्स 4 आहे की नाही, हा डिस्टन्स किती आहे 4 आहे, 4 आहे डिस्टन्स बरं, हा 1 आहे आणि हा 4 आहे. सो इथे मार्क करतो 1 2 3 4 बरोबर ना. ही जी काही लाईन आहे इथून 4 मधून पास होत आहे आणि लाईन जर का एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर लाईनचं इक्वेशन कसं डिफाईन करायचं सांगतो मी तुम्हाला. पारे किती डिस्टन्स जातोय 1 2 3 4, वाय ॲक्सिस वरती 4 जाऊन असं करतोय ना आपण. सो y इज इक्वल टू 4 असं इक्वेशन आपण मेन्शन करायचं असतं तिथे. हे हवं तर मी काय करतो, स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला. काय असतं लाईनचं इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 असतं की नाही, बरोबर ना. सो y मायनस व्हॉट इज पासिंग पॉईंट y1 काय रे 4 आहे की नाही. हे लाईनचा स्लोप तर 0 आहे रे, लाईनचा स्लोप तर 0 आहे कारण की x ॲक्सिसला पॅरलल आहे. सो 0 इंटू एनिथिंग काही करा, 0च बनतो. सो y मायनस ऑफ 4 दॅट इज इक्वल टू 0, दॅट मीन्स y इज इक्वल टू 4 इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट टँजेंट. सो y इज इक्वल टू 4 हा फर्स्ट टँजेंटचं इक्वेशन आहे, असं टँजेंट जो की x ॲक्सिसला पॅरलल आहे. मग तुम्ही बोलणार सर या पण टँजेंटचं इक्वेशन फाइंड करा. ठीक आहे चलो. सो सेम y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. ओके. सो y मायनस ऑफ व्हॉट इज y1, पॉईंट पहा काय आहे, पॉईंट 1,0 आहे ना, y1 इज 0, स्लोप तर 0च आहे, स्लोप तर 0च आहे कारण की लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे स्लोप 0 असतो. x मायनस x1, x मायनस व्हॉट इज x1, x1चं व्हॅल्यू 1 आहे पहा, x1चं व्हॅल्यू किती आहे 1, 0 इंटू एनिथिंग 0. सो y मायनस 0 हा 0 बनला, दॅट मीन्स y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ सेकंड टँजेंट. तर हा सेकंड टँजेंटचा इक्वेशन आहे, बरोबर. तर हा डिफरन्सिएशनचा मेथड यूज करून, डेरिव्हेटिव्हचा मेथड यूज करून मी तो पॉईंट फाइंड केला होता. डेरिव्हेटिव्हचा मेथड यूज करून तो पॉईंट फाइंड केला होता आणि त्याच्यानंतर मी असे टँजेंटचे इक्वेशन इथे फाइंड केलेले आहेत. पण समजा जस्ट आता हा सम आला म्हणून मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय की विदाउट युजिंग डिफरन्सिएशन पण हा सम तुम्ही अटेम्प्ट करू शकता. कसा पहा, हा वाला पार्ट मी रब करतोय, आता हा वाला पार्ट मी रब करतोय. तुम्ही जर का व्हिडिओ थोडंसं रिवाइंड करून पाहाल ना तर मी तुम्हाला असं काहीतरी सांगितलं होतं की हा आय गेस इलिप्सचा इक्वेशन बनला होता. कसा इलिप्स होता माहिती का, तो x मायनस 1 होल स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर प्लस y मायनस 2 होल स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर इज इक्वल टू 1, हा असा इलिप्स होता, बरोबर की नाही. आता या इलिप्सला कम्पेअर करा या इलिप्स सोबत, x मायनस h होल स्क्वेअर बाय a स्क्वेअर, ओके, प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर बाय b स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 1, बरोबर की नाही. या इलिप्स सोबत कम्पेअर करा, तुम्हाला समजेल एक आर्टिकल तुम्ही आपण असा केला आहे 11th मध्ये, शिफ्ट ऑफ ओरिजिनचा आर्टिकल. जनरली इलिप्सचा इक्वेशन काय असतो माहिती नाही तुम्हाला. इलिप्सचा इक्वेशन काय असतो, एक्स स्क्वेअर बाय स्क्वेअर, ओके, प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर, ओके, अँड दॅट इज इक्वल टू 1 असा असतो. पण एक्स मायनस एच होल स्क्वेअर बाय स्क्वेअर, वाय मायनस के होल स्क्वेअर बाय बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 असं जर का इलिप्सचा इक्वेशन दिला तर तुम्ही समजून घ्या की तो शिफ्ट केलेला इलिप्स आहे. शिफ्ट केलेला इलिप्स आहे तो. शिफ्ट केलेला इलिप्स म्हणजे काय की असा इलिप्स ज्याचं सेंटर ओरिजिन नाहीये, असा इलिप्स ज्याचं सेंटर ओरिजिन नाहीये. जनरली इलिप्स असा असतो की नाही, पण हा इलिप्स शिफ्ट केलाय कुठेतरी. कुठे शिफ्ट केलेला असतो माहिती का, तो एच किंवा के या पॉईंटवरती शिफ्ट केला असतो. आणि पहा रे, एचचा व्हॅल्यू 1 आहे, केचा व्हॅल्यू 2 आहे. सो पहा 1 2 3 4, एचचा व्हॅल्यू 1, केचा व्हॅल्यू 2, म्हणजे इथे शिफ्ट केलेला इलिप्स आहे तो. म्हणजे इथे त्याचा सेंटर असायला हवा. ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू पण 2. समजतं का, ए ची आणि बी ची दोघांची व्हॅल्यू काय आहे 2. सो पहा इथे सेंटर आहे 1 2 म्हणजे इथेपर्यंत, ठीक आहे. 1 पहा हे 1, ओके, त्यानंतर हा 2, हे पहा 1 त्यानंतर 2 म्हणजे इथेपर्यंत. परत वरती पहा 1 2 म्हणजे इथेपर्यंत, खालती पहा 1 2 म्हणजे इथेपर्यंत. सो हा जो काही इलिप्स आहे ना रे, हा जो काही इलिप्स आहे ना, ओके, तर हा इलिप्स कसा असेल माहिती का रे, तर थोडासा हा इलिप्स बेसिकली या शेपमध्ये असेल, या शेपमध्ये हा इलिप्स असेल. आता शेप थोडंसं बेसिकली इतकं व्यवस्थित दिसत नाहीये कारण की स्केलिंग व्यवस्थित नाहीये. इथे स्केलिंग व्यवस्थित नाहीये, हा थोडासा 4 जास्ती वरती गेलेला आहे. सो याला थोडंसं जर का मी खाली केलं असतं, स्केलिंग व्यवस्थित करून 4 कदाचित इथे मेन्शन केला असतं इक्वल डिस्टन्सवरती, नाही का. सो पॉईंट इथे कुठेतरी आला असता हा. सो बेसिकली असा काहीतरी तो इलिप्स बनला असता. असा इलिप्सचा इक्वेशन इथे दिला आहे. तुम्ही बोलता सर हे 1 2 असं काय करत होतं एक्झॅक्टली तुम्ही पाहणार आहे इलिप्सच्या केसमध्ये, बरोबर, या डिस्टन्सला तुम्ही काय बोलता, ए बोलता की नाही. या डिस्टन्सला तुम्ही काय बोलता, बी बोलता की नाही.
मग पहा एचा व्हॅल्यू 2 आहे की नाही, म्हणजे सेंटरपासून 2 डिस्टन्स जातोय, किती 1 आणि 2, म्हणजे इथे 3 वरती येतोय तो पॉईंट. इथे पण इव्हन हा डिस्टन्स आहे असेल तर हा पण डिस्टन्स आहे, म्हणजे इथून 1 आणि 2 असे 2 युनिट डिस्टन्स आपल्याला जायला लागतं. बरोबर. बीचा व्हॅल्यू पण 2 येणार आहे. बी काय असतो, सेंटर पासून असा व्हर्टिकल डिस्टन्स असतो ना 2. इथे 2 आहे, बीचा व्हॅल्यू पण 2 आहे, म्हणजे 1 आणि त्याच्यानंतर 2 डिस्टन्स वरती, 2 डिस्टन्स परत पहा खालती 1 आणि त्याच्यानंतर 2 डिस्टन्स खालती पण. बरोबर. सांगा बरं मला तुम्ही आता हा इलिप्स पाहून असा टँजंट सांगा जो की एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. अरे हाच टँजंट आहे एक्स ऍक्सिसला पॅरलल. आता मी तर बोलतो अरे हे तर एक्स ऍक्सिस आहे. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, y इज इक्वल टू 0. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0 असतो की नाही, कारण की एक्स ऍक्सिस वरती कुठेही जा y कोऑर्डिनेट 0 मिळतो. सो y इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. गुड. सेकंड लाईन सांगा बरं तुम्ही जो की एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. सेकंड टँजंट सांगा जो की एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. ही टँजंट आहे की नाही ती. पण या टँजंटचा तुम्ही विचार करा मुलांना, ही जी काही टँजंट आहे ना, तर ही टँजंट ऍक्च्युअली एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, पण ती कुठे पॅरलल आहे, कुठे ड्रॉ करतोय तो y ऍक्सिस वरती 1 2 3 4 वरती जाऊन ड्रॉ करतोय ना. तर अशा लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू 4 असतं की नाही, y इज इक्वल टू काय असतं 4 असतं. सो तुम्ही या सेकंड मेथडनी पण करू शकता. आता ज्यांना कोनिक सेक्शन इतकं व्यवस्थित नाही येत, नाही जमत, तर त्यांनी ठीक आहे जास्त टेन्शन ना घेऊ, हा वाला पार्ट तुम्ही स्किप करा व्हिडिओमधून. तर तुम्ही डिफरन्सिएशनच्या मेथडनी जो आपण केलेला आहे ना रिसॉल्व, त्याच्यावरती फक्त फोकस करा. पण मी जस्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय की असा पण विचार करू शकता तुम्ही, असा पण विचार करू शकता. बरोबर. ओके. तर मुलांना क्वेश्चन नंबर 5 पाहिला. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय मेन्शन करतायत, फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व, फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू धिस कर्व, बट दॅट नॉर्मल शुड बी पॅरलल टू धिस लाईन. म्हणजे हा जो काही लाईन आहे ना रे, या लाईनला पॅरलल असा नॉर्मल आपल्याला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा कर्व पाहताय ना, ज्यावेळेस तुम्ही हा कर्व पाहताय, ओके, दिस कर्व इट रिप्रेझेंट्स हायपरबोला. हा कर्व ऍक्च्युअली हायपरबोला रिप्रेझेंट करतोय. पाहा, मी याला 3x² डिवाइड बाय 8 मायनस ऑफ y² डिवाइड बाय 8 दॅट इज इक्वल टू 1, y² बाय अगेन 8 दॅट इज इक्वल टू 1 असं लिहू शकतो ना. मग कोणता फॉर्मॅट बनतोय पहा, हा x² बाय a², बरोबर ना, मायनस y² बाय b² इज इक्वल टू 1. पाहिलं मी याला a² असं लिहू शकतो पहा, याला मी बीचा स्क्वेअर असं पण लिहू शकतो. बरोबर ना. सो x² बाय a² मायनस y² बाय b² इज इक्वल टू 1 इज द इक्वेशन ऑफ हायपरबोला. सो हे जे काही दिसतं तुम्हाला, हा जो काही कर्व आहे, हा कर्व ऍक्च्युअली हायपरबोला रिप्रेझेंट करतोय. आणि हायपरबोलाचा आपल्याला शेप माहिती, कसं करायचं असतं हायपरबोला ड्रॉ पहा, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ओके. इथे पॅराबोला काइंड ऑफ शेप ड्रॉ करतो आपण, आणि एक्झॅक्टली इथे त्याला सिमेट्री करायची असते अबाउट वाय ऍक्सिस. सो हायपरबोला मी इथे ड्रॉ केलाय. हा वाला पार्ट मी रब करतोय बरं. तर ना या हायपरबोलावरती आपल्याला ड्रॉ करायचे आहेत नॉर्मल्स. या हायपरबोलावरती आपल्याला नॉर्मल ड्रॉ करायचे, म्हणजे असे आपल्याला नॉर्मलचे इक्वेशन फाइंड करायचे दॅट नॉर्मल शुड बी पॅरलल टू धिस लाईन. ही जी काही लाईन आहे ना रे, या लाईनला नॉर्मल कसा असला पाहिजे, पॅरलल. नॉर्मल कसा असला पाहिजे, पॅरलल. पहा एक्झॅक्टली याला मी पॅरलल इथे एक लाईन ड्रॉ करतोय, आणि मला असं वाटतं पहा की हा कसा आहे, नॉर्मल. पहा ना या कर्वला नॉर्मल आहे की नाही, बरोबर ना. कसं रिप्रेझेंट करतो पहा नॉर्मल आपण. नॉर्मल म्हणजे काय असतं रे, नॉर्मल म्हणजे काय असतं, टँजंटला त्या पॉईंटवरती टँजंटला परपेंडिक्युलर असणं म्हणजे नॉर्मल असतं, बरोबर ना. या पॉईंटवरतीच्या टँजंटला परपेंडिक्युलर असणं, दॅट मीन्स दॅट इज नथिंग बट नॉर्मल, बरोबर. सो काय करतोय मी आता, या लाईनला पॅरलल नॉर्मल जर का पाहिजे असेल तर इथे एक नॉर्मल आली, मला आणखीन एक नॉर्मल येऊ शकते का, मी विचार करतोय. पहा या लाईनला पॅरलल, या लाईनला पॅरलल, या लाईनला पॅरलल, आय गेस इथे एक नॉर्मल येऊ शकते. ओके. एक्झॅक्टली त्याला पॅरलल. पहा हा एक नॉर्मल असेल, इथे मी परपेंडिक्युलर जस्ट रिप्रेझेंट करतोय. ओके. टँजंट असा मी रिप्रेझेंट करतोय इथे. पाहाल रे, टँजंटला परपेंडिक्युलर इज अ नॉर्मल, बरोबर. पण हा जो नॉर्मल आहे ना, हा नॉर्मल हा याच लाईनला कसा आहे, पॅरलल आहे. सो या जे दोन नॉर्मल्स तुम्हाला दिसत आहेत ना, या दोन नॉर्मल्सचे आपल्याला इक्वेशन फाइंड करायचे आहेत. या दोन नॉर्मल्सचे आपल्याला फाइंड करायचे आहेत इक्वेशन्स, बरोबर. आता कसं करू शकतो पहा आपण, मी एक काम करतो, त्या नॉर्मलचा स्लोप फाइंड करतो. हा जो काही नॉर्मल आहे, हा जो काही लाईन आहे, सॉरी हा नॉर्मल नाही आहे, हा असा लाईन आहे की जो नॉर्मलला पॅरलल आहे.
ओके, मी करेक्ट करतोय मला. ओके, पहा आता हा जो काही लाईन आहे या लाईनचा स्लोप इज -1 डिवाइड बाय 3. झेपतं का? पहा स्लोप म्हणजे काय असतं? मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सच्या सोबत कोण आहे 1, डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय, वायच्या सोबत कोण आहे 3. सो स्लोप ऑफ दिस लाईन, या लाईनचा स्लोप इज -1 डिवाइड बाय 3. बरोबर. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, याचा जर का स्लोप -1/3 असेल तर इव्हन याचा पण तर स्लोप -1/3 असणार, कारण की दोन लाईन्स कशा आहेत? पॅरलल. इफ लाईन्स आर पॅरलल, स्लोप्स आर इक्वल. So if slope of this line is say -1/3, that means slope of this line is again -1/3. या पण लाईनचा स्लोप ना -1/3 असणार आहे. सो डन. आता काय करणार पुढे आपण? आता पहा, आता टँजेंटचा स्लोप फाइंड करू शकतो का तुम्ही? याचा विचार करा. टँजेंटचा स्लोप फाइंड करू शकतो का याचा थोडंसं विचार कराल. पाहाल रे, जर का नॉर्मलचा स्लोप -1/3 असेल, नॉर्मलच्या स्लोपला मी m1 बोलतो, टँजेंटच्या स्लोपला मी m2 बोलणार. टँजेंटच्या स्लोपला काय बोलणार रे आपण? m2 बोलणार. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती की नाही, काय रे? m1 इंटू m2 शुड बी इक्वल टू -1. m1 चा व्हॅल्यू काय पहा? -1/3. इथे -1/3 टाकला मी, -1/3 टाकतोय, इंटू m2 शुड बी इक्वल टू -1. -1 कॅन्सल, m2 व्हॅल्यू इट बिकम्स 3. बरोबर. म्हणजे हा जो काही टँजेंट येणार आहे, तर टँजेंटचा स्लोप किती बनतोय? 3 बनतोय. 3. टँजेंटचा स्लोप किती बनतोय मुलांनो? 3 बनतोय. तुम्ही बोलाल सर आम्हाला तर नॉर्मलचे इक्वेशन फाइंड करायचे आहेत, तुम्ही टँजेंटचे स्लोप कशाला फाइंड करताय? टँजेंटचे स्लोप कशाला फाइंड करताय? बरोबर ना? ठीक आहे. आता विचार तुम्ही असा करायचा, विचार काय करायचा पहा, मी काय बोलतो नीट पाहा. विचार तुम्ही असा करायचा, इथे लिहायचं इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मलचं इक्वेशन काय असतो? तर y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. हा नॉर्मलचा इक्वेशन असतो की ना? नॉर्मलच्या इक्वेशन मध्ये m म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल, m म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल. सो y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल इज -1 डिवाइड बाय 3 इंटू x - x1. हे पहा रे, नॉर्मलचा स्लोप -1/3 मी तिथे लिहितोय. -1/3 स्लोपच्या जागी -1/3 लिहितोय. डाऊट बस मला इतकाच आहे की इथे y1 च्या जागी काय ठेवू आणि इथे x1 च्या जागी काय ठेवू. x1 y1 तर पासिंग पॉइंट असतात ना नॉर्मलचे. पहा, हा पासिंग पॉइंट किंवा हा पासिंग पॉइंट. पासिंग पॉइंट माहिती आहे का आपल्याला? नाही. सो आपला अप्रोचच आता इथे असा असला पाहिजे की आपल्याला पासिंग पॉइंट फाइंड करायचा. आपल्याला काय फाइंड करायचंय? पासिंग पॉइंट. आणि पासिंग पॉइंट हे टँजेंटचा यूज करून फाइंड करू शकतो. कसं फाइंड करू शकतो आता मी इथे एक्सप्लेन करतो. पहा, आतापर्यंत आपण काय केलं? याला डिटेक्ट केला की हा हायपरबोलाचं इक्वेशन आहे. ओके, डन. हायपरबोला मी ड्रॉ केला. याच्यानंतर ते क्वेश्चन मध्ये बोलतायत की या लाईनला पॅरलल असा नॉर्मल पाहिजे, या लाईनला पॅरलल असा नॉर्मल पाहिजे. सो मला समजलं की दोन नॉर्मल असे येतात, त्या लाईनला पॅरलल असे दोन नॉर्मल येतात. बरोबर ना? इव्हन क्वेश्चन मध्ये पण नॉर्मल्स बोलले, फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल्स. ओके, नाउ नॉर्मल असा असेल तर टँजेंट असा असेल, नॉर्मल असा असेल तर डेफिनेटली टँजेंट असा असेल. नॉर्मलचा स्लोप -1/3. कसं काय? या लाईनचा स्लोप -1/3 आणि याच लाईनला नॉर्मल पॅरलल आहे. सो नॉर्मल स्लोप इज -1/3. नॉर्मल स्लोप इज -1/3. दॅट मीन्स टँजेंटचा स्लोप m2 काय असेल रे? m1 इंटू m2. m1 इंटू m2 शुड बी -1. सो टँजेंटचा स्लोप कॅल्क्युलेट केल्यानंतर येतोय 3. सो स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू 3. बरोबर. आता मग मी तुम्हाला हे सांगतोय की आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचा आहे की जिथे टँजेंटचा स्लोप, आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचा आहे की जिथे टँजेंटचा स्लोप 3 आला पाहिजे. आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचा आहे जिथे टँजेंटचा स्लोप किती? 3 आला पाहिजे. हे रिक्वायरमेंट आपलं. पाहूया मग आता पुढे. आता टँजेंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना. तुम्ही एक काम करता, हा इक्वेशन लिहितो. 3x² मायनस ऑफ y² इज इक्वल टू 8. इक्वेशन लिहिला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 3 as it is, x² derivative to 2x minus as it is y² derivative to y into dy by dx and that is equal to 8 चा derivative 0. So 6x is equal to हे तिकडे जातं +1 तर 2y into dy by dx. So 3x divided by y हे पहा 2 1 2 3 बनतं. 3x divided by y is equal to dy by dx. हे असं बनलेलं आहे. थोडंसं आठवा, what is dy by dx? dy by dx ॲक्च्युअली टँजेंटचा स्लोप असतो. dy by dx काय असतो? टँजेंटचा स्लोप. नीट विचार करा, आपल्याला फाइंड काय करायचं? आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचा जिथे टँजेंटचा स्लोप 3 आहे. मग इनपुट मध्ये टाका ना तुम्ही 3 टाका ना, टँजेंटचा स्लोप याला तुम्ही 3 टाका ना, मग असा ऑटोमॅटिकली तुम्हाला पॉइंट मिळून जाईल. बरोबर ना? मी रिपीट करतोय पहा, आपल्याला काय फाइंड करायचं? आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचं की जिथे टँजेंटचा स्लोप 3 येणार आहे.
स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच dy बाय dx. सो dy बाय dx च्या जागी मी इथे 3 टाकतोय पहा. dy बाय dx हे पहा, dy बाय dx च्या जागी मी काय टाकतोय 3 टाकतोय. dy बाय dx च्या जागी मी 3 टाकतोय, टाकला 3 अँड दॅट इज इक्वल टू 3x डिवाइड बाय y. 3 आणि 3 कॅन्सल होईल, x इज इक्वल टू y बनेल. x इज इक्वल टू काय बनेल, y बनेल. म्हणजे इनडायरेक्टली ते आपल्याला असं सांगतायत की जर का असा पॉइंट पाहिजे तुम्हाला की जिथे टँजंटचा स्लोप 3 पाहिजे, टाकलं ना इनपुटमध्ये दिलं ना आपण ते, सो ते आउटपुटमध्ये आपल्याला देतात x इज इक्वल टू y. म्हणजे ते आपल्याला असं सांगतायत की तो जो पॉइंट आहे ना तुमचा, तिथे x आणि y कोऑर्डिनेट कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे. कसे, सेम. ओके, मग हा जो पॉइंट आहे ना, हा जो पॉइंट आहे ना की जिथे टँजंटचा स्लोप 3 पाहिजे मला, त्या पॉइंटला मी अल्फा कॉमा अल्फा बोलेन, बरोबर ना. या पॉइंटला मी काय बोलेन रे, बीटा कॉमा बीटा बोलेन. तुम्ही बोलताय सेम सेम का बोलताय सर, अरे इथेच तर समजलं आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सेम असले पाहिजे. असा पॉइंट जिथे टँजंटचा स्लोप 3 पाहिजे ना, तिथे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सेम असले पाहिजे, इथून आपल्याला समजलेलं आहे. सो आता एक काम करूया, हा जो कर्व आहे हा अल्फा इथे टाकतोय मी, एक्सच्या जागी पण अल्फा, वायच्या जागी पण अल्फा टाकतोय मी, आणि मी तिथे अल्फाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. पहा आता, पाहाला नीट. आता अल्फाच टाकलं पाहिजे हे पण गरजेचं नाही बरं खरं तर. ओके, तर ॲक्च्युली तुम्ही एक्सच्या जागी इथे वाय जरी टाकाल ना, तरी तुम्हाला वायच्या 2 व्हॅल्यूज मिळतील. मी आता पहा कसं प्रिफर करतो याला. एक्स इज इक्वल टू वाय मला हे समजलं, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट सेम हे मला समजलं. मग मी एक्स इज इक्वल टू वाय हे या इक्वेशनमध्ये टाकेन. काय रे, तर इक्वेशन काय बनेल पहा. इक्वेशन काय आहे ॲक्च्युली, 3x² मायनस ऑफ y² इज इक्वल टू 8. हा तो आपला इक्वेशन आहे. एक्सच्या जागी मी y टाकतोय ना, म्हणजे हे 3y² मायनस ऑफ परत y² दॅट इज इक्वल टू 8. हा असा इक्वेशन बनेल. म्हणजे 2y² इज इक्वल टू 8 बनेल. म्हणजे y² इज इक्वल टू 4 बनेल. पहा 2 तिथे जाऊन डिवाइड होतो. आता y² 4 असेल तर yचा व्हॅल्यू ना प्लस और मायनस 2 बनेल. समजतं का, yचा व्हॅल्यू प्लस और मायनस 2 बनतो. म्हणजे ज्यावेळेस आपण असं इनपुट देतोय, कसं इनपुट देतोय की आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचा आहे की जिथे टँजंटचा स्लोप हा 3 शी इक्वेट केलाय आपण. म्हणजे आपल्याला असा पॉइंट फाइंड करायचा आहे की जिथे टँजंटचा स्लोप हा 3 आहे. तर हे इनपुट दिल्यानंतर ज्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करतोय तर आपल्याला वायचे 2 कोऑर्डिनेट मिळत आहे. एक मिळतोय +2 आणि एक मिळतोय -2, बरोबर ना. सो आउटपुटमध्ये आपल्याला वायचे 2 कोऑर्डिनेट मिळत आहे. म्हणजे इनफॅक्ट ते आपल्याला सजेस्ट करतात की असे 2 पॉइंट आहेत की जिथे टँजंट काढली ना तुम्ही तर त्याचा स्लोप हा 3 येतोय. किती येतोय, 3, बरोबर. भले तुम्हाला डायग्राम माहिती जरी नसेल तरी पण इथून तुम्हाला क्लिअर होतं की असे आपल्याकडे 2 पॉइंट्स येतात. आता वायची व्हॅल्यू +2 असेल तर एक्सची पण व्हॅल्यू +2, कारण की एक्स इक्वल टू वाय ना. वायची व्हॅल्यू जर का -2 असेल तर एक्सची पण व्हॅल्यू -2 असेल, बरोबर. तर हे असे 2 पॉइंट्स आहेत की जिथे मी टँजंट ड्रॉ करेन ना तर त्याचा स्लोप येईल 3. किती येईल, 3. पण आपल्याला करायचं काय, त्या 2 पॉइंटवरती आपल्याला नॉर्मल ड्रॉ करायचं आहे. आणि आपल्याला माहिती पहा इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असतं रे, y - y1 इज इक्वल टू m × x - x1. m म्हणजे नॉर्मलचा स्लोप, जो की ऑलरेडी आपल्याला माहिती होता -1/3, जिथे मी तो सबस्टिट्यूट केलाय. नाव x1 y1 हे बेसिकली फक्त पासिंग पॉइंट असणार. तर मग आता x1 y1 च्या जागी मी हा पण पॉइंट सबस्टिट्यूट करू शकतो, किंवा x1 y1 च्या जागी मी हा पण पॉइंट सबस्टिट्यूट करू शकतो. सो बेसिकली मला 2 नॉर्मलचे इक्वेशन इथे मिळतील, बरोबर. तर पहा मी आता हा पॉइंट सबस्टिट्यूट करतोय. सो x1 च्या जागी मी 2 सबस्टिट्यूट करतोय आणि y1 च्या जागी पण मी परत 2 सबस्टिट्यूट करेन. 3 इथे येऊन मल्टिप्लाय होईल. 3y -6 इज इक्वल टू -x अँड -+2. सो -x इथे येतो. x + 3y अँड दॅट इज इक्वल टू -6 इकडे जाऊन प्लस होतो. किती बनतो तो, 8. तर हा एका नॉर्मलचा इक्वेशन झाला. हा पॉइंट टाकला ना तुम्ही म्हणजे हा ऍक्च्युली या नॉर्मलचा इक्वेशन बनलेला आहे. आता पहा सेम इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y - y1 इज इक्वल टू m × x - x1, बरोबर ना. सो y - y1 इज इक्वल टू स्लोप तर नॉर्मलचा -1/3 आहे इंटू x - x1, बरोबर ना. तर पहा x1 y1 म्हणजे पासिंग पॉइंट असतात आणि पासिंग पॉइंट काय आहेत, -2 -2. चला टाका, x1 च्या जागी -2, y1 च्या जागी -2, बरोबर ना. तर पासिंग पॉइंट जर का हा टाकला तर या नॉर्मलचं इक्वेशन येईल. आता तुम्ही या इक्वेशनला सिम्प्लिफाय कराल, पहा ना, y प्लस प्लस बनतो, y + 2 बनतो, 3 इथे येऊन मल्टिप्लाय. सो 3y + 6 बनेल तो. अँड दॅट इज इक्वल टू -1 × x इज -x, मायनस हे पहा मायनस प्लस +2 आहे, +2 × -1 इज अगेन -2 असा बनेल पाहतो. आणि हा -x ज्यावेळेस इकडे येणार आहे तर हा x + 3y दॅट इज इक्वल टू -8 हा असा इक्वेशन बनेल. तर हा सेकंड नॉर्मलचा इक्वेशन आहे. हा ऍक्च्युली या नॉर्मलचा इक्वेशन आहे. पहा
हा जो काढलाय ना आपण इक्वेशन, हा या नॉर्मलचा इक्वेशन असणार आहे, बरोबर. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 5, ज्याच्यामध्ये आपल्याला हे फाइंड करायचं होतं, या लाईनला पॅरलल असे दोन नॉर्मल जे आहेत ना, तर दोन नॉर्मलचा इक्वेशन फाइंड करायचा होता. आणि कर्व दिला होता हायपरबोला. कर्व कोणता दिला होता? हायपरबोला. तर पहा आता लास्ट क्वेश्चन करतोय आपण, क्वेश्चन नंबर 6. तर पाल क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन मध्ये काय बोलतात, इफ अ लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5, इफ अ लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5, हा लाईन जो आहे ना, तो जो एका कर्वला टच करतोय माने, इफ दिस लाईन टचेस y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b, या कर्वला हा लाईन टच करतोय माने ऍट पॉइंट 2,3. कोणत्या पॉइंट वरती रे? 2,3 या पॉइंट वरती हा लाईन या कर्वला टच करतोय. इतकंच कंडिशन दिला आहे. आपल्याला फाइंड काय करायचं माहिती का, आपल्याला ए आणि बीचा व्हॅल्यू इथे फाइंड करायचा आहे. तर सर्वात पहिले मला बस तुम्ही इतकं सांगा की हा पॉइंट या कर्व वरती आहे की नाही. पहा लाईन याला टच करतोय या पॉइंट वरती, म्हणजे हा पॉइंट लाईन वरती पण नाही, हा पॉइंट बेसिकली कर्व वरती, दोघांवरती असला पाहिजे. मग मी इथे असं मेन्शन करतोय 2,3 पॉइंट लाईज ऑन द कर्व. या कर्व वरती हा पॉइंट आहे, म्हणजे या पॉइंटने या कर्वला सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजे पहा मी काय बोलतोय, पुट x इज इक्वल टू 2 अँड पुट y इज इक्वल टू 3. x जागी 2 टाकला पाहिजे, y च्या जागी 3 टाकला पाहिजे. इक्वेशन मध्ये सॅटिस्फाय झाला पाहिजे तो. y च्या जागी काय 3 चा स्क्वेअर, ओके, दॅट इज इक्वल टू a इंटू x चा क्यूब म्हणजे 2 चा क्यूब प्लस b, बरोबर ना. सो 9 इज इक्वल टू 8a प्लस b. तर हा आपल्याला असा एक इक्वेशन मिळतो a आणि b मध्ये. ए आणि बी मध्ये जर आणखीन एक इक्वेशन काढला ना आपण, तर दोन अननोन आहेत, दोन इक्वेशन सफिशियंट आहे, आपण सॉल्व्ह करू शकतो ते. तर एक इक्वेशन मी आता इथे तुम्हाला काढून दिलाय पहा. आता सेकंड इक्वेशन आपण कसा फाइंड केला पाहिजे याचा थोडासा विचार करूया. तर हा लाईन तर टँजंट आहे म्हणतात, ठीक आहे, या पॉइंट वरती टँजंट आहे, ओके. मला असा विचार येतोय मग आता की या लाईनचा स्लोप काय असतो. काय कराल, पहिले तर लाईनला एका जनरल फॉर्मॅटमध्ये लिहाल. पहा 4x, y तिकडे जाऊन -5 तर आहेच आहे, आणि इज इक्वल टू 0 बोलतो, समजतं ना. 4x -y -5 इज इक्वल टू 0. लाईनचा स्लोप काय असतो रे, मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x. x चा कोएफिशियंट कोण आहे? 4 बाय कोएफिशियंट ऑफ y. y चा कोएफिशियंट किती रे? -1 आहे. मायनस मायनस कॅन्सल होतो आणि स्लोप काय बनतो? 4 बनतो. म्हणजे लाईनचा स्लोप 4 आहे. लाईनचा स्लोप काय आहे? 4 आहे. म्हणजे कर्वला या पॉइंट वरती टँजंटचा स्लोप 4 आहे. डन. पण आपल्याला हे पण माहिती, कर्वला एखाद्या पॉइंट वरती टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट करणे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणे. चलो मग मी इथे मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. पहा y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx, दॅट इज इक्वल टू x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तर 0 असतो असं पण. सो dy बाय dx चा व्हॅल्यू काय बनतो माहिती का रे, a इंटू 3x स्क्वेअर डिवाइड बाय 2y. पहा डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट 2,3 करायचा आपल्याला, पण या पॉइंट वरतीचा डेरिव्हेटिव्ह करायचा ना. या पॉइंट वरतीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या टँजंटचा स्लोप, या पॉइंट वरतीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या पॉइंट वरतीच्या टँजंटचा स्लोप, हा कॉन्सेप्ट असतो. तर मी काय करतोय पहा, या पॉइंट वरतीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या पॉइंट वरतीच्या टँजंटचा स्लोप किती आहे? 4 आहे. इक्वेट करतो मी ते 4 ला. आता हा पॉइंट इथे टाकला पाहिजे आपण. सो a इंटू 3, हे x जागी काय रे 2 चा स्क्वेअर काय रे 4, ओके, डिवाइड बाय 2. हे y च्या जागी काय टाकणार आहे आपण? 3 टाकणार आहे ना y च्या जागी. सो 3 आणि 3 असंही कॅन्सल. सो 4 इज इक्वल टू, अरे 4 पण कॅन्सल, इव्हन 4 पण कॅन्सल, म्हणजे हा 2 फक्त इथे जाईल. म्हणजे a चा व्हॅल्यू किती बनेल पहा? 2. समजतं का? a चा जर का व्हॅल्यू 2 बनत असेल, टाका इथे a चा व्हॅल्यू 2. a चा व्हॅल्यू इथे 2 टाकतोय मी. काय बनतो माहिती का? 9 इज इक्वल टू 2 टाका, 16 प्लस b बनतो. म्हणजे b चा व्हॅल्यू काय बनतो माहिती का? 16 इथे येऊन मायनस होतो. सो 9 मायनस ऑफ 16. सो b चा व्हॅल्यू काय बनतो माहिती का? -7 बनतो. किती? -7 बनतो. तर मुलांनो, आपला हा फर्स्ट लेक्चर होता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा. होपफुली सर्वांना समजलं असेल. तर डेरिव्हेटिव्हचा या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ऍप्लिकेशन स्टडी केलाय. कोणता? तर टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन कसे फाइंड करायचे. एक्सरसाइज नंबर 2.1 यातला क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 6 हे सर्व तर मुलांना आपला हा फर्स्ट लेक्चर होता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या लेसनचा.
या लेसनमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट ॲप्लिकेशन जो की टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन कसा फाइंड करायचा याच्यावरती रिलेटेड होता, बरोबर. ओके, तर मुलांनो आपला हा डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट लेसन होता. ओके, तर मुलांनो आपला हा डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट लेक्चर होता, ज्याच्यामध्ये आपण हा स्टडी केला पॉइंट की टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन कसे फाइंड केले गेले पाहिजे. ओके, तर मुलांनो आपला हा डेरिव्हेटिव्हच्या ॲप्लिकेशनचा फर्स्ट लेक्चर होता. ओके, तर मुलांनो आपला हा डेरिव्हेटिव्हच्या ॲप्लिकेशनचा फर्स्ट लेक्चर होता. ओके, तर मुलांनो आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा हा फर्स्ट लेक्चर होता, ज्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट ॲप्लिकेशन टँजंट अँड नॉर्मलचे इक्वेशन कसे फाइंड केले गेले पाहिजे याचा आपण स्टडी केला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पासून पुढचे सम स्टडी करूया. एक नवीन ॲप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्हचा. ओके, सेकंड ॲप्लिकेशन ज्याला की आपण रेट मेजर बोलतोय. तर त्या रेट मेजर ॲप्लिकेशनचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया आणि त्याच्यानंतर क्वेश्चन 7 टू एंडपर्यंत एक्सरसाइज 2.1 आपण तिथे कंप्लीट करूया. तर मुलांना हा आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट लेक्चर होता. होपफुली तुम्हाला हे सर्व समजलं असेल. या लेक्चरमध्ये आपण काय केलं, एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 6 केला. आणि हे कशावरती बेस्ड होतं पहा, तर डेरिव्हेटिव्हचं फर्स्ट ॲप्लिकेशन कोणता, टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन कसे फाइंड करायचे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पासून पुढचे सम्स करूया आणि एक नवीन ॲप्लिकेशन असेल ज्याला की आपण रेट मेजर बोलतोय.